मुद्दामून टायटल इंग्लिशमध्ये दिसतंय, जरी आपल्या पत्रिकेमध्ये ते मराठीमध्ये होतं. याचं कारण ते मराठीत असण्यामुळे लोकांना काही कळत नाही आणि त्यामुळे अनेक वादविवाद होतात असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आजच्या ह्याच्यामध्ये पण सगळ्यांना मराठी भाषा योग्य का हिंदी हवी काय? हा, तर थोडंसं मराठी, संस्कृत आणि इंग्लिश अशा तिन्ही गोष्टींचं मिश्रण असेल. मला असं वाटतं की सगळ्या स्तरावरच्या विद्यार्थ्यांना ते समजायला सोपं पडेल असा माझा त्यामागचा उद्देश आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे नक्कीच आजचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी गुरूंना वंदन आणि त्यांचं स्मरण होणं हे माझ्याकडनं अपेक्षित आहे. कोलटकर सरांचा मी त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन शिकणारा विद्यार्थी जरी नसलो तरी मला असं आठवतंय की मी ज्या वेळेला नाशिकला 1.5 वर्ष होतो त्यावेळेला मला पहिल्यांदा भेटलेले आयुर्वेदातले जे कोणी होते ते कोलटकर सर होते. माझं भाग्य की माझ्या रूमवरती ते उतरले होते आणि संध्या करत असताना एका वेगळ्या अवस्थेत त्यांचं जाणं हे अनुभवायचा आणि पाहायचा योग मला पहिल्यांदा भेटला होता. त्या काळामध्ये माझ्या डोक्यामध्ये काही आयुर्वेदातला फर्स्ट इयरचा आणि पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी जरी असलो तरी इतर संस्कृतला मी पहिल्यांदा ऍडमिशन घेतलेली असल्यामुळे अनेक काही गोष्टी मनामध्ये असायच्या. वर्णसंकर हा विषय माझ्या मनामध्ये खूप काही एक क्लस्टर किंवा गुंता निर्माण झालेला होता आणि मला आठवते की मी सरांना त्याच्यावरचे काही प्रश्न विचारणे इतका त्यांच्या जवळ त्यावेळेला तेवढ्या 1-2 भेटींमध्ये जाऊ शकलो आणि त्याच्यावरती चर्चा किंवा त्याचं सरांनी दिलेलं उत्तर हा विषय आजचा नाही, पण अशा चांगल्या प्रकारची माझी त्यांची भेट आणि त्याचं स्मरण आज मला या निमित्ताने सर्वांच्या समोर सांगायला योग्य वाटतं. सरांचं आता आपण सगळ्यांनी पाहिलं, पण माझ्या सगळ्या मी जेव्हा आयुर्वेदाच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी काम करतो तर एका विचाराने चाललेल्या आयुर्वेदाच्या 4 ते 5 पिढ्या मला असं वाटतं की आयुर्वेदाच्या क्षेत्रात असं घडणं अजून तरी झालेलं नाहीये आणि त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी जितक्या महत्वाच्या तितक्या आयुर्वेदाच्या एकूण पुढच्या सगळ्या प्रवासाच्या दृष्टीनं एकाच विचारांनी झालेल्या 2 पिढ्या आहेत, 3 पिढ्या आहेत, नंतर त्या संपलेल्या आहेत. विचारांच्या सुद्धा अशा पिढ्या आहेत, पण त्या 2 किंवा 3 जनरेशन मध्ये संपून गेलेल्या आपण पाहतो. पण आयुर्वेदाची पिढी जी अभ्यासाच्या भावाने नाही, भक्तीने नाही, पण अभ्यासाने ज्या पिढ्या चालू आहेत अशांच्या मध्ये जी 4 पिढ्या ज्यांनी उभ्या केल्या आहेत, 5 पिढ्या ज्यांनी उभ्या केल्या आहेत, मला असं वाटतं हे क्रेडिट नक्कीच कोलटकर सरांच्या आयुर्वेदातलं मोठं पण आहे. मी ज्यांच्याकडे जाऊन शिकलो ते माझे विलास नांदल सर, ज्यांच्या क्लिनिकमध्ये मी जायचो, शिकायचो, आयुर्वेदाचं शिक्षण मी त्यातनं घेतलं. हे प्रातिनिधिक 2 जण आहेत. पेंडसे सरांनी मला घडवलं, त्यांच्यामुळे मी प्रॅक्टिसमध्ये पडलो, नाहीतर मी प्रॅक्टिसमध्ये पडलो नसतो आयुर्वेदाचं शिक्षण घेऊन सुद्धा. हे अगदी मी प्रामाणिकपणे मान्य करतो. विलास नांदल सर असू देत, पेंडसे सर असू देत, पण याचबरोबरीनं त्यांच्या आधी मी कसबेकर मॅडमकडे काही वर्ष शिकायला, 1 वर्ष शिकायला जायचो. विलास नांदल सरांचे जे मोठे भाऊ, छोटे भाऊ रमेश नांदल सर यांची अनेक लेख आयुर्वेद पत्रिकेतले हे मला आयुर्वेदाचा अभ्यासासाठी प्रेरणादायक ठरले. जोपर्यंत मी विलास नांदल सरांच्याकडे जात नव्हतो त्याचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या वैचारिक जडणघडणीमध्ये नक्की आहे. आज ते मला नमूद करणं योग्य वाटतं. जसं पेंडसे सरांच्याकडनं मी अनेक गोष्टी शिकलो. महत्वाचं म्हणजे काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये सांगून फरक दिसणं, कारण तसं मी थोडासा काही भावुक किंवा भक्ती मार्गातला नाहीये, त्यामुळे समोर दिसतंय आणि समोर कोणीतरी सांगतंय असं असेल तर ते स्वीकारून पुढे जाणाऱ्यातला विद्यार्थी असल्यामुळे, कारण मीमांसेतला विद्यार्थी आहे, त्यामुळे असं थोडंसं माझा स्वभाव असल्यामुळे असं दाखवल्यानंतर मी कन्व्हिन्स झालो की अरे मी प्रॅक्टिस करूया. नाहीतर तोपर्यंत फायनल इयरला येईपर्यंत मला नाही वाटत की मी अशा मोडमध्ये होतो. आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यानंतरचाही वैचारिक माझा प्रवास सरांच्या क्लिनिकमध्ये जाण्याचं मला भाग्य नाही मिळालं, पण त्यांनी मला अनेक बाजूंनी एक चिकित्सक म्हणून घडवण्याचं खूप मोठं काम माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये केलं. याचबरोबर या संस्था ज्या आहेत, पेंडसे सरांच्या बरोबर पेंडसे सरांच्या मिसेस सौ अरुणा पेंडसे यांच्या बरोबर सुद्धा अनेक पेशंटच्या बाबतीत डायलॉग करत असताना अनेक गोष्टी ज्या सरांच्याकडनं मला शिकता आल्या नाहीत त्या मी शिकत गेलो. अशा अनेक लोकांचा माझ्या या सगळ्याच्यामध्ये शिक्षक म्हणून किंवा एक गुरु म्हणून खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांचं योगदान आहे. ज्या ठिकाणी मी चिकित्सक म्हणून काम करतो, राराजन हॉस्पिटल, तिथेच शिकलो, तिथेच मी MD झालो. तर मला असं वाटतं की तिथल्या सगळ्या रुग्णांचा अभ्यास करण्याचं मला जे काही भाग्य मिळालं आणि त्यांची चिकित्सा करण्याचंही अजूनही मी तिथे सेवा जी करतो, तर तिथून अनेक गोष्टी या शिकायला मिळतात. एक एक संस्था अनेकांच्या पुण्याने क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून उभी राहिलेली असते.
आणि त्या पुण्याचा एक भाग होणं आणि त्याचा आशीर्वाद मिळणं आणि त्यातनं काही गोष्टी आपोआप शिकायला मिळणं याचंही भाग्य मिळतं. तसं ते या ताराचंद रुग्णालयाचं आहे माझ्यामध्ये योगदान. आणि दीनानाथ रुग्णालयामध्ये आयुर्वेद डिपार्टमेंटचं काम करत असताना एक वेगळ्या अंगाने आयुर्वेदाचं काम करायला मिळणं, वेगळ्या इकोसिस्टीममध्ये काम करायला मिळणं आणि तिथं आपलं आयुर्वेद पण टिकवत वेगळ्या वेगळ्या सगळ्या लोकांना बरोबर घेत कसं काम करायचं. तर मला असं वाटतं की माझ्या ज्या एक परिभाषेमध्ये अडकून असणाऱ्या जो काही मी होतो त्याच्यातनं परिभाषेतनं सुटत एक शास्त्र म्हणून अभिव्यक्त होण्याच्या ज्या मार्गावरती माझा प्रवास अनेक जणांनी पाहिलाय. त्यामुळे यामध्ये दीनानाथचंही योगदान खूप मोठं आहे. या सगळ्या जणांचं आज मला एक गुरु म्हणून स्मरण करणं समयोचित वाटतं आणि या सगळ्यांचं योगदान निश्चितच आहे आणि हे माझ्या आत्ताच्या वक्तव्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. थोडीशी आजच्या माझ्या व्याख्यानाची भूमिका मी मांडायचा प्रयत्न करतो कारण मला वाटतं की ते खूप महत्वाचं आहे. मी मुळातच ग्रंथांचा अभ्यास माझ्याकडे मराठी ट्रान्सलेशन असलेलं कधी पुस्तक मी विकत घेतलं नाही आणि मी वापरलं पण नाही. कारण हेच की या सगळ्यांचा संस्कार असल्यामुळे. पण तरी परंतु त्याचा अप्लाइड मोड हा आपण समाजामध्ये द्यावा असं मला अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर लक्षात यायला लागलं की आपण देत नाही आणि त्यामुळे अनेक लोक आपल्यापासून वंचित होऊन वेगवेगळ्या मार्गाने त्यांना वाटेल त्या मार्गाने चिकित्सक बनायला लागतात आणि तो आयुर्वेदाला असलेला पुढच्या काळातला थ्रेट आहे. आणि या म्हणून आजच्या माझ्या व्याख्यानाची भूमिका अशी आहे की अप्लाइड मोडमध्ये आपण या कन्सेप्ट आणता येतील का ग्रंथांना न सोडता. त्याच्यामध्ये जे आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ज्या अनेक गोष्टी वापरतो, काही रिपोर्ट्स असतील किंवा काही रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स असतील वापरतो, तर आपण वापरतो म्हणून स्वीकारताना आपण आत्ता जे काही ग्रंथ शिकतो त्याचा एक चांगला ब्लेंड आपल्याला आणता येईल का जेणेकरून आपली प्रॅक्टिस मध्ये रेझिस्टन्स मी वापरू का नको वापरू, याचा विचार करू का नको करू, का माझ्या सूत्रांचाच विचार करू, हे जो एक कन्फ्युजनचा किंवा एक संघर्षाचा भाव मनामध्ये येतो तो कमी करून जर आपण हे स्मूथ आणि करत लागलो तर मला असं वाटतं की सक्सेसफुल प्रॅक्टिस क्लिनिकल वर्कसाठी ते गरजेचं आहे. तर हा विषय माझ्या याच्यातनं आज येईल. आणि मग निदान करत असताना किंवा त्याचा असेसमेंट करणं आजच्या काळात खूप महत्वाचं असताना, ट्रीटमेंट करत असताना अनेक वेळेला असं दिसतं की बाबा नाही काय आज एखादा पृष्ठवंशाचा आहे, एखादा गुळगुळ, एखादा एक ट्रेड मेडिसिन, तो पेशंट आल्यानंतर त्याला एक पंचकर्म लगेच लोक सुरू करताना दिसतात. तर मला असं वाटतं की एक लॉजिकल, इथिकल आणि इफेक्टिव्ह अशा तिन्ही मोडमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी थोडंसं काही प्रिन्सिपलला वेगळ्या पद्धतीनं बघितलं तर ते शक्य आहे काय. आणि आजच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेद विश्वामधलं एक फॉर्म्युला बेस्ड ट्रेड निर्माण झालेला आहे किंवा एक मोनो एजेंडा प्रॅक्टिसेस. तर मला असं वाटतं की तो पुढच्या काळात जाऊन एक आला की त्याला एक अमुकच चिकित्सा द्यायची, सगळ्यांनी मिळून ते म्हणजे आला गेला त्याला एक विपश्यना, आला गेला त्याला काय सुदर्शन क्रिया, अशा पद्धतीनं आयुर्वेद चिकित्सकांनी करून चालणार नाही. साधू संतांचं चालेल, परंतु मला असं वाटतं की तर तो मोनो अजेंडा प्रॅक्टिसेसला ब्रेक घ्यायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाचे सिद्धांत काय आहेत ते त्यांना अप्लाइड, कारण ते त्या मार्गाने जातात का तर त्यांनी त्यांचा व्यवसाय पोटपाणी भरतो. आपण याच पद्धतीनं प्रिन्सिपलवर प्रॅक्टिस करू लागलो तर पोट भरेल याची शाश्वती आपण जर देऊ शकलो तर मला असं वाटतं अशा प्रॅक्टिसेस थांबतील. आणि आजचे जे काही माझे केस प्रेझेंटेशन असतील ते रिसर्च बेस म्हणून नाही धरा तर ते आजच्या एकूण व्याख्यानाच्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. आणि अर्थातच मी एक 25 वर्ष प्रॅक्टिस केल्यामुळे अपेक्षा अशी असेल, मला हे नक्की मी स्वतःसाठी तरी गृहीत धरतो की या एकूण सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करताना माझं परसेप्शन, माझं एक्सपिरियन्स किंवा मला काही इनोव्हेट करायला जे काही मिळाला संधी तर ते तुमच्या समोर मांडणं हा आजचा याच्या मागचा उद्देश आहे. माझा एक प्रश्न आहे व्याख्यान सुरू करायच्या आधी. बघा, रात्रीच्या वेळी डॉक्टरला फोन करणं हे पेशंटचं अनेक वेळेला असतं. विचार करा, रात्री 2:30 वाजता फोन आलाय आणि बाबा अमुक अमुक पेशंट बेडवरनं उठूच शकत नाही. तर आयुर्वेदाच्या एखाद्या वैद्याने तो कॉल घ्यावा का? घेतला तर तो तिथे जाऊन काही स्नेहसंशोधन करणार का? किंवा समजा तिथे जाऊन एखादा औषध पुढे त्याला बघितल्यानंतर ते शक्य आहे का? एक प्रश्न असा. दुसरा प्रश्न असा आहे की अनेक पेशंट अनेक वेळेला आपल्या समोर येतात. ते येताना केवळ आपल्याकडेच येतात असं नाही तर ते आधी कुठेतरी एखाद्या ऑर्थोपेडिशियनकडे जाऊन आलेले असतात, एखाद्या होमिओपॅथीकडे जाऊन आलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या त्यांना दिलेल्या असतात आणि परत तो आयुर्वेदाकडे येतो. तर अशा वेळेला
त्या डायग्नोसिसच्या पलीकडे जाऊन आयुर्वेदाचं डायग्नोसिस हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काही वेगळं करता येण्याची शक्यता आहे काय? अशा अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे की बाबा हा कॉल नाही तर सहजपणे मी असं ऐकलं की अरे नाही, आयुर्वेदामध्ये आल्यानंतर असले नाईट कॉल्स काही नसतात, गायनेकोलॉजिस्ट किंवा बाकी फिजिशियन लोकांना असतात. पण असे चॅलेंजेस आपल्या आयुर्वेदाच्या लोकांनी घ्यायला पाहिजेत का नाही? धोपेश्वरकर सरांचे आमच्या पुढे आदर्श आहेत की असे कॉल घेणारे एखादे वैद्य असतात आणि आपण तसं घ्यायला हरकत नाही, असं धारिष्ट्य त्यातनं निर्माण होत असतं. पण मला नवीन पिढीला मला असा प्रश्न आहे की असे घ्यायचे का नाही? घेतले तर तुम्ही काय कराल? तर मला असं वाटतं असे प्रश्न असतील तर या प्रश्नांचं उत्तर देण्याचा थोडक्यात प्रयत्न आजच्या व्याख्यानातनं माझा असेल. पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण जे नॉर्मल अनाटॉमीमध्ये जो काही कोण स्पाइन समजून घेतो तो तुमच्या समोर मांडतोय. एक 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 लाईन मधनं समजून घ्या, कारण हेच सगळं आयुर्वेदामध्ये आहे की नाही असं तुम्हाला लक्षात येईल की फार काही दुसरं मॉडर्न मेडिसिन मधलं मांडणं आणि आयुर्वेदातलं मांडण्यात फार मोठा फरक नाही आहे. मी हे सगळं वाचत नाही, मला असं वाटतं सगळ्यांना सामान्यपणे समजण्यासारखं आहे. हे सगळेजण आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहोत. CDLHCS म्हणजे सर्वायकल डॉर्सल लंबर असं सगळं लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं हा स्पायनल कॉर्ड पृष्ठवंश हा आपल्याला आपण सगळेजण शिकलेलो आहोत. ह्याच्यात वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण हेच वाचताना अशा पद्धतीनं मांडणी केल्यावर लक्षात येतंय का की आपण आयुर्वेदाची जी सुद्धा अनाटॉमी शिकलो ती सुद्धा अशाच प्रकारच्या पद्धतीनं आपण सांगू शकतो आणि ती ग्रंथांमध्ये पण सांगितलेली आहे. तर ते कशी काय, तर थोडक्यात मी पहिल्यांदा माझं जे काही मांडणं आहे ते मांडतो आणि नंतर काही केसेस आपण हे करूया. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पृष्ठवंश हा पृष्ठवंशास्थींचा एक साखळी आहे आणि त्या अस्थिखंड नावाचा उल्लेख आपल्याला आपल्या सुश्रुतामध्ये सापडतो. ते अस्थि धातूंपासून बनलेलं आहे. त्याला मशरूम सारखं इरेक्ट पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी आणि त्याला ते सगळे जे अस्थि धातूंचे खंड आहेत ते मज्जा धातूंनी नर्चर केले. मगाचं पूर्ण ते जे काही मांडणी आहे ती तुम्ही याच्याबरोबर पॅरलल पाहायचा प्रयत्न करा. प्रतर जॉईंटने बनलेले आहेत की जे कमी पार्शली मुव्हिंग आहेत आणि कटीतला जो काही जॉईंट आहे तो फक्त मुव्हिंग जॉईंट आहे. खालचं एक आयुर्वेदातलं सुश्रुतातलंच आहे, तरुणा अस्थि समावृता सुशिष्ट दाखला. तुम्ही फक्त मला असं वाटतं की सांगायची गरज नाही, तुम्ही मगाचं पहा आणि आत्ताचं पहा. जे वर्णन तिथे आहे तेच वर्णन सुश्रुतांनी स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न केलाय. त्याला डिस्क म्हणायचं का श्लेष्मधराकला म्हणायचं का डिस्क मधलं पल्पोजा म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः ठरवा. आता त्याचं इंटिग्रेशन करणं हा माझा उद्देश नाही. उद्देश एवढाच आहे की चांगल्या प्रकारची पृष्ठवंशाची अनाटॉमी आयुर्वेदाने पण तितक्याच चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. याच्या पुढचा जो महत्वाचा भाग आहे ना की जो तिथेही आपण पाहतो तो अधिक सुस्पष्टपणे आणि अधिक प्रॅक्टिकली चिकित्सेच्या दृष्टीने आयुर्वेदाने खूप चांगल्या प्रकारे दिला. की जे सगळे स्नायू आपण बघतो की नुसता पृष्ठवंश अस्थींचा बनलेला एक चेन आहे असं नाहीये, तर ती होल्डिंग, कनेक्टिंग, रोबोटायझिंग आणि वेट बेरिंग किंवा शॉक बेरिंग या सगळ्या दृष्टीने स्नायूंनी त्याला बांधलेला आहे. आणि स्नायू त्याच्याबरोबर कंडरा, सिरा, त्याच्याबरोबर पेशी अशा सगळ्यांचा समूह जो आहे हा तो त्याला मशरूम प्रमाणे इरेक्ट करण्यासाठी योगदान देतो. मुद्दा एवढाच आहे की आपल्याकडे हे सगळे जे आहेत स्नायू हे कुठल्या धातूंपासून बनले आहेत याचं पूर्णपणे वर्णन आणि त्याचा उपयोग आपण इथे करून घेतला पाहिजे. सो हे 3 धातू जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा जसा त्याच्या रचनात्मक किंवा फिजिओ इनाटॉमिकल पद्धतीने विचार करताना महत्व आहे, हे तसंच चिकित्सेच्या दृष्टीने पण त्याचं महत्व तिथे येतं. काही वेळेला मेदाच्या अनुषंगाने औषधं वापरावी लागतात, जरी स्नायूंसाठी असली तरी सुद्धा. काही वेळेला रक्ताच्या अनुषंगाने वापरायला लागतात, काही वेळेला मांसाच्या अनुषंगाने वापरायला लागतात. ते कसं येतं ते खाली दिलं. नर्चरिंग अलाइवनेस. एखाद्या पांडूच्या रुग्णांमध्ये जे स्नायूंचं वर्णन आलेलं आहे तर मला असं वाटतं त्याचा जर विचार केला तर लक्षात येतं की सगळा बल्क चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याची एनर्जीच तेच नाही, फटिकमध्ये पटकन जातात. तर तुम्हाला हा धातूंचा जो विचार आहे हा तिथे ठेवायला लागेल. काही वेळेला सगळं एनर्जी चांगली आहे पण बल्क नाही, स्ट्रेंथ नाही, सहनन चांगलं नाहीये, तर त्या तिथे मांसाचं तुम्हाला योगदान जे आहे ते योग्य अयोग्य पद्धतीचा विचार करायला लागेल. आणि ल्युब्रिकेशनच्या बाबतीत जिथे रेंज ऑफ मुवमेंट बदललेली असते, ग्रह निर्माण झालेला आहे, अशा ठिकाणी मला असं वाटतं की मेदाचा जो भाग आहे हा प्रत्येक स्नायूमध्ये असण्याची गरज आहे आणि तो त्याची इलास्टिसिटी,
त्याचं जे काही आरोग्य म्हणजे ज्याला आपण रेंज ऑफ मुवमेंट म्हणतो याच्यासाठी योगदान देतो. आणि म्हणून स्पाईनचं जे एकूण हालचाल आहे, होल्डिंग आहे, कनेक्टिव्हिटी आहे, रोबोटायझिंग आहे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये ह्या धातूंचा आणि त्याच्याबरोबर त्याच्यात निर्माण झालेल्या ह्या सगळ्या रचना यांचा आपल्याला विचार नक्की करायला लागतो. त्याच्यामध्ये आता ते स्नायू आणि कंडरा यांचा पारिभाषिक व्यवच्छेद करत बसावा असं मला वाटत नाही. याला बरोबर घेऊन चला, काम सोपं होऊन जातं. आता फक्त स्नायू आहेत असं आहे का हो? तर नुसत्या स्नायूंचा विचार करून मला असं वाटतं की फंक्शनल आयुर्वेदाचा जो काही स्पाईन आहे हा स्पष्ट होत नाही. त्या स्नायूंची चेन आहे ती, त्या चेनमध्ये ते गुंतलेले आहेत आणि त्यामुळे मग ते काही प्रतानवती असतील, पृथुला असतील, जे काही वर्णन आलेलं आहे, मज्जार मांसरज्जू म्हणून एक वर्णन आलेलं आहे, ह्या सगळ्यांनी ते सगळं जे काही त्याला होल्डर्स जे आहेत हे बनलेले आहेत. कंडरा इन द बॉडी फ्रॉम द नेक टू हिल, म्हणजे फक्त स्पाईन आहे असं नाही आहे, तर नेक पासून खाली हिल पर्यंत ते एक चेननी निर्माण झालेले आहे. आणि दे होल्ड द जॉईंट, दे मूव्ह द जॉईंट, दे मेंटेन द जॉईंट स्पेस बिटवीन टू बोन. त्यामुळे आपल्याला अनेक वेळेला प्रॅक्टिकल क्लिनिकली काम करत असताना जेव्हा आपण ते स्पेस रिडक्शन झाली आहे, गॅप झाली आहे वगैरे वगैरे जे काही बघत असतो, लोक म्हणत असतात, त्याच्यात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा जर विचार केला, तब्बल स्ट्रेंथ आणि इलास्टिसिटी सगळे बघा सारतेमध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. याला फक्त मी सोप्या लँग्वेजमध्ये घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आत्ता इथे संदर्भांनी काहीतरी चर्चा करावी असा उद्देश या व्याख्यानाचा नाही, हे मी स्पष्ट केलं. फक्त हे संदर्भ आहेत त्या सगळ्याला. रिझल्ट हजार्डलेस अँड स्मूथ मुवमेंट मेंटेनिंग द स्पाईन लॉर्डोसिस. आपल्याला अनेक वेळेला त्या याच्यामध्ये एक्सरे मध्ये किंवा याच्यामध्ये लॉर्डोसिस गेलाय, कमी झालाय, किंवा काही वेळेला अँगलच्या संदर्भात येतो. हा विषय वेगळा नाही, या सगळ्या गुणांमुळे ते निर्माण झालं, मेंटेन असतं. त्या गुणांमध्ये बदल झाला, बल्क कमी झाला आहे किंवा बल्क वाढला आहे किंवा स्ट्रेंथ कमी झाली आहे, सहनन चांगलं नाही आहे, इलास्टिसिटी कमी झाली आहे, वाढ, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामध्ये बदल झाले की ते पॅथॉलॉजीमध्ये कन्व्हर्ट होतं. त्याच्या पुढचा भाग इंटरलिंकिंग रिप्रेझेंट्स. लक्षात घ्या, फक्त स्पाईन हा एक भाग वेगळा नाहीये. आयुर्वेदाप्रमाणे ते एकत्रित एक शरीराचा गेट हा त्याच्याबरोबर मेंटेन झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या स्नायूंचं इंटरलिंकिंग जे आहे ते त्याला गेटमध्ये कन्व्हर्ट करतं. आणि ह्या सगळ्याचा विचार आम्ही अनेक वेळेला ताराचंदमध्ये किंवा इतर ठिकाणी जे मी करतो, SLR करणं, XLR शिकणं आणि फक्त पाहणं एवढंच अनेक वेळेला आपण विद्यार्थी करत असतो. आम्ही ताराचंदमध्ये अनेक वेळेला धनुरासन करायला लावतो, अनेक वेळेला अर्ध स्वस्तिकासन किंवा पद्मासनाचा एक अर्धा भाग असं करायला लावतो. ह्या सगळ्यामध्ये ना त्या इंटिग्रिटीचा अंदाज हा नक्की येतो की नक्की कुठे कुठला स्नायूंचा ग्रुप हा त्याच्यामध्ये हॅम्पर झालेला आहे. आणि ते लक्षात आल्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी ह्या चिकित्सेच्या दृष्टीनं त्याच्यात इम्प्लिमेंट करणं, पंचकर्माच्या दृष्टीनं इम्प्लिमेंट करणं या सोपं जातं. पण हे करत असताना तो गेट म्हणजे काही फार अनायुर्वेदिक आहे असं नाहीये. साधं एका पेशंटला तुम्ही काहीतरी काम करताय, त्याला एक याच्यावरती बसायला लावा खुर्चीवर किंवा त्याच्या खालच्या पायरीवर, त्याला उठायला लावा, तो लक्षात येतो की तो पाठीत किती वागतोय, नाही वागत आहे, चालताना कसा चालतोय, नाही चालत आहे, त्यावरनं त्याचं गुडघेदुखी त्याच्या गुडघ्याची आहे का त्याच्या अजून कुठल्या लिंकिंग मुळे असलेली आहे याचा अंदाज घेणं खूप मला असं वाटतं की महत्वाचं असतं. आणि म्हणून इंटिग्रिटी इन टोटल बॉडी मुवमेंट्स अँड देअर इंटर रिलेशनशिप. कारण मला असं म्हणायचंय की शेवटी जॉईंट्स ही जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे हा काहीतरी एल्बो जॉईंट वेगळा आहे, जानुसंधी वेगळा आहे, कटीसंधी वेगळा आहे, असं शरीरात जसं ते वाताचे प्रकारांना असं वेगळं वेगळं बघता येत नाही ना, तसं सांध्यांना सुद्धा असं वेगळं वेगळं बघणं खूप चुकीचं आहे. म्हणजे ते त्यांनी साध्य काही होत नाही. त्यांनी एवढं होतं MRI बघितला, अरे तुझ्या गुडघ्यात काही नाही आहे, म्हणजे त्याचा MRIचा खर्च झाला आणि गुडघ्यात काही नाहीये, मग एवढे व्हिटॅमिन घेऊन मोकळो किंवा फिजिओथेरपी करून टाक. याचं कारण ते इंटिग्रिटीमध्ये बघितलंच जात नाही, कारण ती जॉईंट फॅमिली आहे. आता एक लक्षात घ्या, अजून एक उल्लेख असा आला की हे सगळं मगाशी मी जे म्हटलं ना की हे स्नायू एक गुच्छासारखे षणगुच्छ समाकाराभी असं वर्णन आपल्याला सापडतं. माझ्या हिशोबाप्रमाणे भावप्रकाश रचना शरीर या ह्याच्यामध्ये तो भाग आलेला आहे. आणि हे सरळ सरळ अॅनाटॉमी तशा प्रकारची सापडते आणि तशाच प्रकारे ते सगळे प्रतान बिही स्नायुरज्जी बिही ते पृष्ठवंश हा होल्ड केलेला असल्यामुळे तो पुढे जाऊन त्या एकमेकांना बॅलन्स करायचाही प्रयत्न करतो. जसं ते जहाजाचं शीड आहे की एका बाजूला जर कळलं तर दुसऱ्या बाजूचे जे काही ते प्रतानवती बी जे आहेत ते त्याला बॉडी इंटेलिजन्सनी मॅनेज करायचा प्रयत्न करत असतात. आणि दिस इज युनिव्हर्सल. जे लोकीय ते शरीर आहे, लक्षात घ्या, ते फक्त आपल्या ग्रंथात दिलेल्या उल्लेखांपुरतच मर्यादित नाही ठेवायचं. तर या प्रकारे जे
लोकेमध्ये घडतं तेच त्या इरेक्ट स्पाईनला मॅनेज करण्यासाठी शरीरामध्ये पण घडत असतं. हा जो भाग आहे ना तो अतिशय महत्वाचा आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. मग अशी म्हटलं तसं या सगळ्या उदाहरणांवरून तुम्हाला स्पष्ट कळेल की जॉईंट फॅमिली आहे, एकमेकाला कनेक्टेड आहेत. ते तुम्हाला कटी आणि जानू यांना दरवेळेला वेगळं करता येणार नाही किंवा त्यांची संप्राप्ती वेगळी झाली असेल तर त्याचं ओरिजिन कुठेतरी कटीमध्ये किंवा पृष्ठवंशात आहे असं म्हणावं लागेल. आणि हे असं दिसतं, लोके पण दिसतं, शरीरात पण दिसतं. आलं लक्षात? दुसरा भाग असा की मी अनेक वेळेला असं म्हणतो की जसं म्हटलं की पृष्ठवंशाचा अभ्यास करताना किंवा जानूचा अभ्यास करताना अनेक वेळेला एसएलआरच्या पलीकडे जाऊन आम्ही काही टेस्ट करतो आणि त्या आधी आणि पलीकडे. लक्षात घ्या, शेवटी समस्या ही अनेक गोष्टींच्या निर्मितीची जननी आहे. हजारो रुपये आपण पंचकर्माने घेत असताना पेशंट जर तुम्हाला म्हणत असेल काही वेळेला की मला काहीच फरक पडला नाही, तर तुम्हाला त्याला फरक पडलेला दाखवून देण्यासाठी का विना तुमचे असेसमेंट क्रायटेरिया बनवावे लागतात. आणि मग हे सगळे क्रायटेरिया तुम्हाला तुमची योगासनच आहेत की जी त्याला सहजपणे होतात. त्याचा नी पासून फ्लोअर पासूनचा नी किती वरती होता, त्याचा अँगल काय होता, चेस्ट फ्लोअर पासून किती वर झालेली होती, ह्या सगळ्याचे इव्हिडन्स जर तुम्ही ठेवले तर त्याची रेंज ऑफ मुवमेंट आरएमओ जो आहे तो आपण किती बदलला, किती याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक दिसून आला, या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्याची आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे. आणि अशा प्रकारे जर सगळ्यांनी असं करायचा प्रयत्न केला तर जसा एसएलआर जगभर झाला तसे आपली आसनं जी आहेत ही आपण जगभर करू शकू की याच्या पलीकडे जाऊन याचा विचार आहे. केवळ कटिशूल आहे असं नाही, त्याचं क्वाड्रिसेप आहे का, त्याचा हॅमस्ट्रिंग आहे का त्याचा डॉर्सल आहे का त्याच्या नेक मधनं येत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर कॉन्ट्रीब्युशन आहे असं आपण मान्य करणार असू तर ते किती आहे हे सुद्धा आपल्याला असिस्ट करावं लागेल आणि ते किती कमी केलं हे पण दाखवावं लागेल. तर मला असं वाटतं या दृष्टिकोनातनं जॉईंट इज अ जॉईंट फॅमिली ही कन्सेप्ट जी आहे ना की इंटिग्रिटी एकच आहे, ते सगळं एकात्मिक आहे हा विचार. मला असं वाटतं की सगळे संदर्भ अनेक ठिकाणी जे दिसतात त्याचं मी हॅशटॅग दिलेला आहे, तिथे जाऊन पाहावं. ते सगळे संदर्भ तिथलेच आहेत हे विश्वासाने सांगा. इथंही मगाशी तेच आहे, हे जानुसंधीतली वक्रता वरच्या जसं ह्या पायाला एखादी इमारत खचवते किंवा पायाप्रमाणे खालचं वरचा स्पाईन मध्ये होणारे अलाइनमेंट्स बदलतात पायामध्ये वक्रता असेल तर, किंवा फ्लॅट फूट मध्ये आपल्याला अनेक वेळेला क्लिनिकली दिसतं. तर मला असं वाटतं की हे सगळे एकमेकांशी संबंधित इंटिग्रिटी असणारे हे सगळे आहेत, त्याला तशा प्रकारे बघावं असं मला वाटतं. आता याच्या पुढचा जाऊन जो विचार आहे की जो मला असं वाटतं की तो आयुर्वेदातला आहे का, तर तो आयुर्वेदाने घेण्यासारखा आहे का, तर हा सायन्स मधला विचार आहे. जर आपण असं समजत असू की हे सगळं एका रज्जूंनी बिल्ड झालेलं आहे तर हे कन्स्ट्रक्शन मधला विषय आहे आणि त्यातलं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे काही त्याला न चुकणार आहे. कारण आपल्याकडची मंदिरं ही मॅथमॅटिक्स वरतीच बांधली गेली, शरीरही तशाच प्रकारे जर बांधलेलं असेल तर ते आपण ते स्वीकारून आपल्या याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करणं चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही. आपल्याला हे दिसतं की अनेक प्रकारच्या लेन्सचे स्नायू तिथे ऍडजस्ट झालेले हे दिसतं, याच्यात चूक आहे काही. ऍज पर नीड ऑफ द टेन्शन ते कशासाठी आहे तर त्याचं टेन्शन बेअर करण्यासाठी आहे, ह्याच्यात काही चुकीचं आहे का. हा ब्रिज बघा, आता भारतातही अशा प्रकारचे ब्रिज बांधायला सुरू झाले एंड, आणि याच्यामध्ये नक्की ह्याचे जे एंड स्पॉट आहेत आणि त्याचा जो एक पीक स्पॉट आहे हे सगळे जे आहेत हे मॅक्झिमम टेन्शन बेअरिंगचे भाग असतात, हे जगविख्यात आहे. त्यामुळे तुम्ही जर स्पाईन मध्ये जर ते मांसरज्जू स्वीकारले असतील तर ते जिथे जिथे अटॅच झालेले आहेत एंड स्पॉटला आणि जिथे जिथे पिक स्पॉटला गेलेले जिथे डॉर्सल येतो, तर मला असं वाटतं की तिथे हाय टेन्शन हे त्या स्नायूंनी बेअर केलेलं असतं आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचं रिफ्लेक्शन पटकन कटी, पटकन जत्रू, पटकन डॉर्सल या सगळ्या भागांमध्ये आपल्याला येताना दिसतं. आणि काम केल्यानंतर तिथे काम केलं तर ते बरं होतं, उगाच तिथे चटका द्यायचा दुखतोय तिथे तर तो किती वेळा देणार. आत्तापुरतं वेदना कमी झाली, त्याचं जिथून आलेलं आहे त्याचा विचार नाही केला तर ते टेम्पररी एक काहीतरी मलमपट्टी केल्यासारखा भाग होत जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट इनकॉर्पोरेट करताना मूळ सिद्धांत आपण जर आपल्या अप्लाइड पद्धतीने स्वीकारले तर मग कुठलीही गोष्ट घ्या ती कुठं करायची आणि कुठं नाही करायची हे सांगायला आपल्याला खूप सोपं जातं आणि विद्यार्थ्यांना नेमकं हेच हवंय. नाहीतर मग ते कुठेतरी एके ठिकाणी फडकं दाखवलं की पुढे जातं. एंड स्पॉट ऑफ द लोअर बॉडी, आता हे जे मी म्हणतोय ते कुठले कुठले आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. मेन जंक्शन हा एक भाग महत्वाचा आहे की जिथे जिथे हे 3 मेन जंक्शन आपल्याला प्रॅक्टिकली क्लिनिकली काम करताना दिसतात की लंबो पेल्विक जंक्शन, की जिथे तुम्हाला हे चित्र दिसत आहे की हे जंक्शन आहे खालची बॉडी आणि वरची बॉडी यांच्या मधलं,
तसंच डॉर्सल जंक्शन हे सुद्धा जंक्शन आहे नेक पासून जत्रूकडनं येणारे आणि खालून येणारे कमरेकडनं येणाऱ्यांच्यातलं. आणि जत्रू प्रदेश हा एक जंक्शन आहे डॉर्सलकडनं येणारे आणि मानेकडनं येणाऱ्या स्नायूंचं. आणि जंक्शन हे नेहमी इम्पॉर्टंट असतं, आपल्यालाही माहिती आहे की इतर स्टेशनवर नाही पण जंक्शनवर खूप फोकसपणे काम होतं. तसंच आपल्याला अप्लाइड या सगळ्या सिद्धांतांमध्ये दिसतं की हे जंक्शन्स जे आहेत ती जंक्शन म्हणून स्वीकारायला पाहिजे. आपल्याला अनेक वेळेला दिसेल, आता ह्याचा विचार करा की मर्म पॉइंट याच भागामध्ये जास्त आहेत का, किंवा इथल्याच भागातले मर्म पॉइंट आपण काम केल्यानंतर रिलीफ मिळतो असं दिसतंय का. आपण त्याला जंक्शन म्हणून स्वीकारलं इथे तर त्याचा उलट प्रत्यय आपण आपल्या सिद्धांतांमध्ये दिसतोय का तुम्ही बघा. तर मला असं वाटतं की ह्या 3 ठिकाणी मर्माचे अनेक पॉइंट की ज्याच्यावरती काम केल्यानंतर त्या त्या भागामध्ये पेन रिलीफ किंवा रेंज ऑफ मुवमेंट बदलताना दिसते. जे मर्म चिकित्सेचे कॉन्फरन्स घेतात किंवा काही वर्कशॉप घेतात त्यांचे जे काही पॉइंट्स आहेत ते बघा, किंवा क्लिनिकली मर्म चिकित्सा म्हणून साऊथमध्ये काम करणारे आहेत त्यांचे बघा. ह्या सगळ्या जंक्शनमध्ये हे मर्माचे पॉइंट जास्त आलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांना एक जंक्शन म्हणून आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा की हे जर सगळं आपल्याला मान्य आहे, अशा प्रकारचं टेन्शन बेरिंग होत असतं, अशा प्रकारचं लोड बेरिंग याप्रमाणे चाललेलं असतं आणि त्याचा बॅलन्स करत करत तो स्पाईन हा समस्थितीत ठेवण्याचं काम शरीर स्वतःच्या ह्याने करत असतं. तर हे काय दिसतंय बघा. तर नॅचरल इंटेलिजन्स शरीराला, मला असं वाटतं की हे वेगळं नाही आयुर्वेदाला, कारण दोषांचा संचय व्हायला लागला की विपरीत गुणेच्छा ही क्वालिटेटिव्ह मध्ये आपण मानतो, पण स्वतःचा इंटेलिजन्स शरीराचा हेच ते त्याचं निदर्शक आहे विपरीत गुणेच्छा निर्माण होणं. तसंच या स्नायूंच्या बाबतीत तुम्ही विचार केला तर एखाद्या बाजूला जर लोड वाढला, म्हणजे माझं तिरकं उदाहरण आहे, एका बाजूला मी जर लोड दिला तर शरीर असं सतत असणार ऑक्युपेशनल जे हजार्ड आहे त्याचं शरीर दुसऱ्या बाजूने तो लोड बेअर करण्याचा कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करतो. साधारण निसर्गामध्ये हेच दिसतं. हे वरती तुम्हाला स्टोनचं दिसत असेल, हे असं इरेक्ट पोझिशन मध्ये ज्याला मशरूम सारखं आपण म्हटलंय ग्रंथांमध्ये, हे केवळ त्याचा बॅलन्स हा कॉम्पेन्सेट झालेला म्हणून आहे. हे जाळं बघा, त्या कोळ्याला सुद्धा कळतं ते जर चांगलं असं सिमेट्रिकल व्हायला पाहिजे असेल सगळ्या बाजूनी तर काही ठिकाणी त्याला डबल जोड द्यायला लागलेले आहेत. शरीर तसंच करतं. काही ठिकाणी तुम्ही जर पाठी पाहिल्या असतील अनेकांच्या तपासताना तर एका बाजूची पाठ जास्त बलकी झालेली आहे. काही वेळेला जानुसंधीचा आपण तपासणी करताना दिसतं की एका बाजूची मांडी जास्त प्रॉमिनंट दिसते, एखादी कमी त्याचा सर्कमस्टन्स असणारी दिसते. काही काफ मसलमध्ये आपण बघतो की ज्यांच्या हाईट्स कमी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारचं काम आहे उभं राहण्याचं, त्यांच्यामधले बल्क वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेले असतात. तर थोडक्यामध्ये काय, तर आपल्याला हे स्वीकारावं लागतं की शरीर त्याच्या इंटेलिजन्सनी काम करतंय, शरीर त्या सगळ्या स्नायूंना ऍडजस्ट करत जात आहे आणि ते टेन्शन आणि लोड ऍडजस्ट करण्यासाठी आहे. तसं नाही झालं तर तुम्हाला माहिती आहे 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी गुजरात मध्ये 1.5 वर्षापूर्वी एक असाच पूल, ती कुठली तरी एक रोप तुटला आणि मग तो कोलॅप्स झाला आणि मग सगळी ती शाळेतली सहलीला आलेली मुलं त्याच्यात पडली. एक जरी त्याच्यामधला जरी डिस्टर्ब झाला तरी तो सुद्धा तो सगळा स्पाईन हा त्याच्या समस्थितीतनं डिस्टर्ब होतो. तो डिस्टर्ब झाला, एकत्र फॅमिली म्हणून विचार करत असाल तर इतर जॉईंट सुद्धा मग डिस्टर्ब झालेले आपोआप दिसायला लागतात. हा एक युनिव्हर्सल नियम आहे. सो स्नायू मॅनिप्युलेट द लोड अपोजिट डायरेक्शन रिझल्टली. त्याच्यानंतर अल्टरेशन जसं इथे केलेलं आहे, 2-2 काही वेळा व्ही दिसेल, काही ठिकाणी वाय दिसेल. हे काय आहे तर त्याला त्या ठिकाणी लोड कमी ऍडिशनल द्यायला पाहिजे तो त्याच्या इंटेलिजन्सनी त्यांनी दिलेला आहे. शरीर त्याच इंटेलिजन्सनी काम करतं आणि म्हणून त्या स्नायूंमध्ये अल्टरेशन झालेले, त्या स्नायूंमध्ये संधीमध्ये अल्टरेशन झालेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून काही वेळेला हाय हिल घालणाऱ्यांच्या मध्ये आलेली वक्रता असेल ती आपोआप अशा पद्धतीचं अल्टरेशन त्याच्यामध्ये यायला लागतं. काही वेळेला टेबल पोस्चर मधले किंवा इतर फोनमुळे नेक मध्ये येणारे लॉर्डोसिस मधले बदल आहेत, टेबल पोस्चर मध्ये डॉर्सल मध्ये येणारे लॉर्डोसिस मधले बदल आहेत. हे सगळे जे आहेत हे ती बॉडी इंटेलिजन्स करत असते. स्कोलियोटिक चेंजेस त्याचं पुढचं वर्जन आहे. तर मला असं वाटतं की त्यातलं डॉर्सलच्या बाबतीत जास्त माझं प्रेम आहे, कारण लक्षात घ्या त्याला अनेक सपोर्ट आहेत, म्हणजे स्ट्रक्चरल सपोर्ट पण आहे, कारण स्टर्नम आणि तो सगळी केज जे ती त्याला कनेक्ट केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस येणारे स्नायूंचा एक गुच्छ किंवा क्लस्टर तिथं आहे, ते एकत्रितपणे येतात आणि ते स्टेबलाइज त्याला करतात. त्यामुळे जास्तीत जास्त स्टेबल असलेला जो कुठला त्या पृष्ठवंशाचा भाग आहे तर तो डॉर्सल भाग आहे. आणि म्हणून तो इनस्टेबल होणं हे सहज क्लिनिकली शक्य आहे. लक्षात घेताय का बघा. त्यामुळे इतर जॉईंट पेक्षा डॉर्सल जॉईंट
हा त्याच्या लॉर्डॉसिसमध्ये पटकन, कारण त्याच्या भोवती भरपूर स्नायू आहेत, छोटे मोठे स्नायू आहेत. एखाद्याचा ग्रह व्हायचा तर तो पटकन त्याला अजून इन्स्टॅबिलाइज करू शकतो. तो अजून इन्स्टॅबिलाइज झाला की वरती आणि खाली दोन्हीकडे जॉईंट फॅमिली प्रमाणे इम्पॅक्ट देणार. त्यामुळे अधिक प्रेमाने आणि अधिक फोकस ठेवून जर क्लिनिकल एक्झामिनेशन करायची झाली तर माझं असं मत आहे की डॉर्सल वरती फोकस हा करायला पाहिजे. हे सगळं जे आहे हे आत्ताचं वर्णन केलं. लोकपुरुष सिद्धांत आहे, समाजामध्ये जगामध्ये अशा प्रकारचं होताना दिसतं, तेच शरीरामध्ये होणार आहे. हे स्वीकारायला मला असं वाटतं की आयुर्वेदाप्रमाणे काही नकार नसावा आणि हे अनायुर्वेदिक असू नये असं मला वाटतं. हे असंच आहे. बघा ना, तुम्ही साधा आहे की तुमचा शर्ट कुणी इथे ओढला किंवा खाली ओढला तर टेन्शन येतं कुठे. आता शरीरामध्ये जर सारखा तुमचा हा पाय खाली ओढला जात असेल, एखादं मशीन चालवायला झाला तर त्याचा, किंवा एखादा जर कीबोर्ड काम करत असेल लेफ्टने आणि त्याचा जर डॉर्सल इथं हॅम्पर झाला असेल जत्रूचा भाग, तर तो येणार कुठे. हा इकडनं ओढतोय तर तो येणार इथल्या पेल्विक रिजनला. तर मला असं वाटतं की हे जे एकूण युनिव्हर्सल शास्त्र आहे ते आयुर्वेदाच्या एका शरीरामध्ये पण होत असणार आणि होतच. ते आपण फक्त लोके आणि पुरुषे या पद्धतीनं स्वीकारून ते समजून घेण्याची आणि इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा मला असं वाटतं की आयुर्वेदाचा स्पाईन संपत नाही, कारण हे सगळं झालं हार्डवेअर. बरोबर आहे का. सगळे कॉम्प्युटर मधले आहात, सॉफ्टवेअर शिवाय काय नुसतं हार्डवेअर काम करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच केवळ आयुर्वेद म्हणून नव्हे, पण आजकाल ज्या काही कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेसमध्ये मर्यादा येतात किंवा काही वेळेला आपण बघतो की त्यांच्या चिकित्सा कुठे गेल्या तरी सेम राहतात, त्यांची मर्यादा असेल. पण आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण या लँग्वेजमध्ये जर कन्व्हे करायला लागलो तर शास्त्र म्हणून जे काही आता अजेंडा असला पाहिजे की पेशंटला अधिक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट आणि कमी पैशातली आणि परफेक्ट ट्रीटमेंट किंवा इफेक्टिव्ह ट्रीटमेंटसाठी, तर स्पाईन हा अशा प्रकारे समजून घेण्याचा अनाटॉमिकली भाग आहे. केवळ त्याची इकडच्याच बाजूने नाही, रुपयाची दुसरी बाजू, नाण्याची दुसरी बाजू समजून आपण घेतोच. मी वेगळं काहीतरी सांगतोय असं मुळीच मला म्हणायचं नाहीये. पण आपण त्याची अनाटॉमी शिकताना, त्याची फिजिओ अनाटॉमी शिकताना या पद्धतीनं शिकवली गेली पाहिजे. आणि हीच जर मनासमोर बिंबलेली असेल, सूत्र याच्यातच आहेत. सूत्र आपण पाठ करतो ती 20% लोकांसाठी आहे. मला असं वाटतं की आपण 40-60% समाज हा आयुर्वेदापासून दुरावायचं सूत्रात अडकून बसण्यामुळेच कारण जर होत असेल तर आपण साखर बनून समाजामध्ये राहायला पाहिजे. समाजात साखर बनून राहिलं की विरघळलो तर सगळा समाज बरोबर त्याला इथे गोडीने येईल तो. तर आपण हे जे सगळे सूत्र आहेत, मला वाटतं की मी आयुर्वेदाच्याच ग्रंथाचाच अभ्यास करणार आहे, पण त्याला व्हिज्युअली तुम्ही असं इम्पॅक्ट करून द्या लोकांना ती सगळी सूत्र एका ठिकाणी दिसतील. याच्यामध्ये रंगातनं तुम्हाला काही दिसेल, त्याची जी जाडी आहे त्याच्यातून तुम्हाला त्या कफाच्या स्थानांमधल्या त्याच्या भित्तींचा, ह्या सगळ्या गोष्टी मी आता इथे दाखवणं सांगणं माझं आता काम नाहीये. पण वाताचं कार्य, त्याच्यामध्ये प्रकोपामध्ये आलेली लक्षणं, कोष्ठपूर्णत्वम, तोद कोष्ठत्वम, अशी जी सगळी लक्षणं आहेत ना, त्या सगळ्यांचा विचार करा. मला असं वाटतं की अजून एखादा लेख मी तुम्हाला सुचवीन. रमेश नांदर सरांनी आवरणावरचा एक छान लेख माझ्या खडेवाल्यांच्या एका कुठल्या तरी अंकामध्ये प्रसिद्ध केलेला होता. त्या भित्तींची रचना कशी बदलते, एखाद्या कफाच्या आशयामध्ये जर कफ असेल साठलेला, वात साठला असेल, तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला नंतर त्या लिगामेंटम, फ्लेवम वगैरे वगैरे या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी खूप उपयोगाला येतात. की हे सगळं दिसतं पण आपण त्याचं इंटरप्रिटेशन काय करणार. तर तसंच करावं असं माझी अपेक्षा नाही, पण रेक्टस मसल हा तुमच्या पृष्ठवंशाचा अनाटॉमीचा एक भाग आहे, हा आपण स्वीकारला पाहिजे. कारण आपले कोष्ठत्वचे जे काही अनेक विकार आहेत त्याच्यामध्ये रेक्टसची जी स्थिती होते त्यांनी त्याचा जो सपोर्ट आहे स्टर्नम असलेला आणि त्याच्यामुळे डॉर्सलचा असलेला सपोर्ट हा लूज नाही का होणार. कारण केवळ त्याच्यावरती नाही, तो रेक्टसवरती पण आहे. तुम्ही रेक्टस पॅक करायला गेलात किंवा रेक्टस लूज करायला गेलात किंवा तुमच्या कोष्ठातल्या अनेक विकारांमुळे जर रेक्टस स्ट्रेच व्हायला लागलेला असेल सारखा, आता हे सुद्धा असंच आहे. तुम्ही बघा ना की पूर्वी ते एक वाय शेप बेल्ट घालायचं, ती पॅन्ट सुटू नये म्हणून त्याच्या लंबरवरती तो बेल्ट असायचा आणि त्याची ढेरी जेवढी सुटेल तेवढं त्या ढेरीवरती टेन्शन फार नसायचं, पण यायचं टेन्शन L5-S1 ला, कारण तिथे तो अटॅच असायचा. स्नायू देताना देवाने अडल्ट एजला जेवढे लेंथचे दिलेत ज्याच्या त्याच्यासाठी तेवढेच असणार आहेत. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर कुठल्या तुमच्या वागण्यानी किंवा विकारांमुळे तो त्याचा कायफॉसिस जर बदलला
त्याचा जर एक स्ट्रक्चर बदललं तर स्नायूंची वाढ नाही होणार. स्ट्रक्चर बदललेल्या स्नायूला सतत स्ट्रेच मुवमेंटमध्ये राहताना येणार लोड कुठे, ते जिथे अटॅच आहे तिथे. हा सुद्धा लोके पुरुषच भाग आहे. तर म्हणजे मग L5S1 आपण समजून घेतोय का, असं तुम्हाला लक्षात येईल की दरवेळेला L5S1 आला म्हणजे आपण रिजेक्ट व्हायची कारण नाही. हे लोके पुरुष आहे. शरीरात जर अशी स्थिती सगळी आहे आणि रेक्टसला आपण स्वीकारणार असू तर या सगळ्या भागांमुळे निश्चितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं परिणाम दिसेल. पश्चिमाशय अग्नी तिथं आहे, त्याच्यावरती आमाशय आहे. अनेक वेळेला आमाशयाच्या संप्राप्ती, ग्रहणीच्या संप्राप्ती, बलाष्टमाची संप्राप्ती, आधमानाची संप्राप्ती, सतत आटोप, सतत अवष्टंभ, त्याच्यामुळे किंवा वेगविधारण, याच्यामुळे आपानाची असणारी स्थिती, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये ज्या काही आपण ग्रंथातल्या शिकतो त्या एका स्ट्रक्चरमध्ये मला असं वाटतं तुम्हाला समजून येतील. ऊर्ध्वत्रिक, अधोत्रिक या ज्या कन्सेप्ट आपण आयुर्वेदामध्ये शिकतो, ऊर्ध्वप्रतान अधोप्रतान जे दिसतो त्यांचं जंक्शन तुम्हाला असं कळेल की ते डॉर्सलच्या भागामध्ये होत असतं. तर हा एक व्ह्यू बघितल्यानंतर मला असं वाटतं की हा दुसरा एक भाग आपण समजून घ्यायला हवा की केवळ हे आशय नाहीत तर आशयांच्या बरोबर त्याचे गव्हर्निंग जे फॅक्टर्स आहेत, प्राण आहे, उदान आहे, समान आहे. कारण सगळे हे मॅनिफेस्टेशन ऑफ वात पित्त कफ असे आहेत. तर त्यातला सगळ्यात जवळचा कोण आहे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये येणारा तर वात आहे. त्यामुळे त्यांच्या दिशा या कोणत्या आहेत, ते कोणत्या कोणत्या स्थानांवर आहेत आणि ते जे ऊर्ध्वत्रिक अधोत्रिक तिथं असलेला पित्त त्याच्याबरोबर असणारा समान आणि या लोकेमधल्या इमेजेस लक्षात घ्या आणि मगाची इमेज लक्षात घ्या. जर एखाद्या बलून फुगल्यानंतर तो जर असा जर असेल एखादा कोष्ठ पक्वाशयासारखं तर ते तुमच्या लंबरवरती अशा प्रकारे टेन्शन देईल का नाही. केवळ ते पोट फुगेल का, नाही, त्याच्याबरोबर त्याची इंटरव्हर्टिब्रल डिस्क जी आहे त्याच्यामधनं त्याला स्पेस आहे त्याच्यावरती तो ताण येणार का नाही. मला असं वाटतं लोकेमध्ये होत असेल तर ते शरीरामध्ये तसंच होत असणारं समजून घेण्याची गरज आहे. जर तो फुगा पित्ताला वातानी प्रमोट केल्यानंतर एवढा फुगणार असेल तर जो इपिगॅस्ट्रिक रिजन आहे किंवा आमाशयाचा भाग आहे हा तितका फुलून येतो. क्लिनिकली दिसतं की नाही, लोक डबारलेलं पोट म्हणतात किंवा फुललेलं म्हणतात. अनेक वेळेला अशाच लोकांच्या मध्ये स्नायुगत वाताचं दिसून येतं आणि त्याची चिकित्सा झाली की कमी होतं. तर मला असं वाटतं की ही फिजिओअनाटॉमी या पद्धतीनं समजून घ्यायला हवी. सगळ्या गोष्टी मी इथे आता व्याधी निश्चय देणं गरजेचं नाही आहे. दृष्टिकोन अशा प्रकारचा समजून घ्या असं माझं यामध्ये म्हणणं आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणलं की हे दोन स्लाइड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माझं जे डॉर्सलच्या वरचे प्रेम आहे आणि मी काम करताना त्याच्यावरती फार प्रेमाने करतो त्याचं कारण असं की अॅनाटॉमिकली हे स्नायू जे आहेत हे तिथं जास्त प्रमाणामध्ये एकत्र येतात. तसंच वरतून येणारा प्राण, खालून येणारे समान उदान यांचं जंक्शन सुद्धा डॉर्सलमध्येच दिसतं. केवळ फिजिओलॉजिकल नाही तर पॅथॉलॉजिकल सुद्धा त्यांची जी काही मारामारी आहे ती जी काही वेगवेगळ्या दिशांनी आहे ती तिथेच त्यांचं मॅनिफेस्टेशन वेक्टर्स अनेक निघतात. पण ते कुठे अनेक वेळेला स्पाईन मधले जातील किंवा स्नायूंमध्ये जातील, पण अनेक वेळेला उरस्थानातल्या इतर अवयवांमध्ये सुद्धा जाताना दिसतात. त्यामुळे त्या जंक्शनला आणि म्हणून अनेक वेळेला फसवे जे काही आपल्याला परिणाम दिसतात ह्याचेच उदान प्राण यांचे हे स्नायूंमध्ये दिसतात. ते नक्की कार्डिओलॉजिकल आहेत कसं नाही, कन्फ्युजन होतं हे डॉर्सलच्या भागात. जंक्शन रेंज ऑफ आमाशय कोर हे दोन कोष्ठ इथे एकत्र येतात आणि ते पित्ताच्या साईडच्या जवळचे आहेत. त्यामुळे जेव्हा या वातांना पित्ताचा अनुबंध आणि तो सुद्धा विकृत पित्ताचा अनुबंध मिळतो आणि ते सुद्धा वृक्ष आणि लघुगुणांनी जर असेल तर त्याचं मॅनिफेस्टेशन मगाशी तुम्हाला इमेज दाखवली ते कसं होत असेल. आणि तसं झालं तर मग पूर्ण कोष्ठ झाल्यानंतर चयाच्या नंतर प्रकोपातनं दोष हे स्वतःचं स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असतील कोष्ठातनं तर तो स्नायुगत वात आपल्याला समजेल की नाही सोप्या पद्धतीनं. आणि ते जर सतत जायला लागले तर मग त्यांचं पुढे होणारं मार्गक्रमण जे आहे तेही समजून यायला सोपं जाईल की नाही. तर मला असं वाटतं की आपण ग्रंथातले जे भाग आहेत त्याच्याबरोबर मी शेवटचा एक दिलाय तो म्हणजे अपानाचं बाउन्स. अपान अनेक वेळेला विष्टंभामुळे वेगविधारणामुळे हा अपान क्षेत्रामध्ये म्हणजे लंबोसायक्रलच्या भागामध्ये बराच तो भाग येतो आणि तो जर बाउन्स झाला तर बाउन्सचा जो स्पीड आहे किंवा त्याचा जो प्रेशर आहे तो वरच्या सगळ्या वातांवरती पडतो आणि तो तितक्या स्पीडनी वरती जातो. तर अशाच घटनांमध्ये जे जिम मधले अनेक आपण घटना ऐकतो, क्रिकेट खेळताना पटकन एखाद्याचा स्पाईन किंवा टेअर झाला किंवा स्पाईन काय म्हणतात त्याला लिस्थेसिस झाला, अशा अनेक घटना ऐकतो. तर ह्या अपानाच्या गोष्टींचं जे काही
त्याच्या गतीप्रमाणे, जसं त्याला म्हणलं की डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये जो असतो त्याला गती सकाळी रविवारी उशिरा उठायचं, शनिवारी उशिरा जेवायचं आणि सकाळी उठून क्रिकेट खेळायला जायचं. जर मुलावेग झालेलं नाहीये, वाद जर बाहेर निस्सरण झालेला नाहीये आणि तो जर स्ट्रोक मारतोय टेनिसचे किंवा क्रिकेटचे, तर ह्या सगळ्याचा परिणाम हा त्याच्या स्पाईनवरती होणार आहे की नाही, तर तो त्या पद्धतीने होणार. जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो तिथे निर्माण होणार जेव्हा तो ट्विस्ट होईल त्यावेळेला. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा नेहमी त्याच्या स्वतःच्या स्थानापासून बाहेर त्याला इजेक्ट करण्यामध्येच काम करतो. आणि ते जर झालं तर ते मग स्वीकारायचं का नाही आपण, मग त्याच्यामध्ये कोष्ठांचा रोल होता की नाही, त्याच्यामध्ये अपानता समानाचा रोल होता की नाही. आणि मग आपले जे नियम आहेत ते इथे आपण आपल्याला सांगण्याची गरज आहे की नाही. म्हणजे एखाद्या स्पोर्ट मेडिसिन मध्ये फक्त काहीतरी मसाज, पिंडस्वेद हा भाग न येता हा भाग खूप महत्वाचा आहे, हे आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स कळतं. हेतूंचा भाग मला असं वाटतं की मला वाटतं फार काही बोलायची गरज नाहीये. इथंपर्यंत मला असं वाटतं की मी तुम्हाला या स्पाईन जो आहे तो आयुर्वेदाच्या पद्धतीनं कसा समजून घ्यावा असं सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता याचे हेतू समाजामध्ये काय काय दिसतात ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. त्याच्यावरती काही श्लोक किंवा अजून काही मी बोलावं चित्रातनं सगळं स्पष्ट होतंय. आणि आपणही अशा प्रकारे वागत असतो. साधी खुर्ची बदलली तरी लोकांना कंबरदुखी किंवा पाठदुखी सुरू झालेली दिसते. खुर्ची बदलली, चेंज केली, आधीची वापरली की त्यांना बरं वाटतं असंही दिसतं. हे सगळे मोबाईल आहे, सगळेच पार्ट. अस्थींचा जो एक वाहिनी दुष्यंती मधला विघटनात हा एक हेतू आहे बघा, तो अनेक वेळेला अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो. या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. हा एक मगाचा, हे सगळे बाहेरचे हेतू मी तुम्हाला समोर मांडले, तसा हा एक महत्वाचा हेतू आहे की मगाशी जे आपण विचार केला कोष्ठांचा त्याचा नक्की काय भाग आहे. तर मला असं वाटतं की या 3 स्टेपमध्ये ही संप्राप्ती जाते. ज्या वेळेला अनेक वेळेला पित्ताचे विकार असतात, सामपित्ताचे असतील किंवा निरामपित्ताचे असतील, निरामपित्तामध्ये उष्ण आणि वृक्ष गुण वाढण्यामुळे असतील, लघुगुण वाढण्यामुळे असतील, तर ते वाताला प्रॉलिफरेट करतात, क्लेदकाचा क्षय करतात किंवा कफातातलं स्निग्धता कमी करतात, स्नायूंमधली स्निग्धता कमी करतात आणि पाचक पित्तातली सुद्धा स्निग्धता कमी करतात, वृक्षपित्त तयार होतं आणि मग आमाशयगतवात, कोष्ठगतवात अशा प्रकारच्या संप्राप्त्या येतात. आणि मग त्याचं पर्यवसन जे आहे ते मग स्वस्थानामध्ये जर तुम्हाला तोदपूर्ण कोष्ठत्वम, स्तब्धपूर्ण कोष्ठत्वम झालं तर त्याच्या पुढे तो वायू हा स्वस्थान त्यक्त्वा त्याच्या जवळच्या अन्य ठिकाणी जायला लागतो. आणि साधा विचार करा, एखादा फुगा आपण असा असतो, त्याच्यामध्ये जर फुगामध्ये वायू शिरवायला लागला तर ते कशा प्रकारे जे ताण निर्माण होतो त्या प्रकारचा ताण त्या स्नायूंमध्ये जर वातगतत्व झालं तर निर्माण होणार आहे की नाही. मग तो ज्या डिरेक्शन मध्ये गेला असेल त्यांनी जर लेफ्टी हँड लेफ्ट स्पिन मारला असेल तर त्या बाजूला जाईल, तर राईट मारला असेल तर त्या बाजूला जाईल किंवा त्याच्या एकूण कामाप्रमाणे जाईल. तर त्याप्रमाणे झाल्यानंतर त्यातला पोलॅरिटी डिफरन्स येणार आहे की नाही. आपण स्पर्श करून जेव्हा पाहतो त्यावेळेला एक पाठ वरच्या बाजूला आली आहे किंवा एक बटक वरच्या बाजूला आहे, दुसरं बटक खालच्या बाजूला आहे, एका ठिकाणचं सहनन वेगळं आहे, दुसऱ्या ठिकाणचं सहनन वेगळं आहे, असं अनेक वेळेला दिसतं की नाही. तर या प्रकारच्या अनेक संप्राप्त्या आहेत. मग त्याच्यामध्ये जास्त काळ तिथं राहण्यामुळे तिथलं स्निग्धत्व कमी झाल्यामुळे अनेक वेळेला लॅक ऑफ इलास्टिसिटी येते. मग एक्झिबिशन ऑफ, मग वेगवेगळे वातव्याधी जे आपण ग्रंथामध्ये पठण करतो तर ते सगळे वातव्याधी जे आहेत ते तुम्ही बघा. सुश्रुतातलं पहिला आमाशयगत वात आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे. तर तिथून अनेक वेळेला इंटरनल जी काही पॅथोफिजिओलॉजी आहे ही चालू होत असते. केवळ तेवढ्याच पॅथोफिजिओलॉजी ह्या मस्क्युलोस्केलेटलचा इंटरनल भाग झाला, मग आता एक्सटर्नल बघितलं हेतू. पण तेवढ्यानेच भागत नाही, आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक वेळेला ताण हा एक हेतू खूप महत्वाचा आहे. सर्वायकलच्या बाबतीत मला असं वाटतं की मी अनेक वेळेला एक्सपिरियन्स घेतलाय. 12 सिटिंग झाल्यानंतर 80% फरक झालेला, 2 दिवसामध्ये काहीतरी कुणीतरी डेथ झाली आणि परत रिव्हर्स पूर्णपणे आलेला आहे. तर मला असं वाटतं अनेक आपल्याला सगळ्यांना माहितीये की स्ट्रेसचा भाग हा सर्वायकल वरती, डॉर्सल वरती खूप मोठ्या प्रमाणावर काम करतो. काहीही नाही, फक्त सासरला गेलेली मूळ बाई नवऱ्याबरोबर घरी येताना, अहो मला काल तिथनं येताना पायच टाकता येत नव्हता, मला उचलून गाडीत बसवावं लागलं, आज ती बाई सहजपणे आली. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नसतं, मानसिकच हेतू असतात. पण ते तसं दिसतं किंवा पेशंट तसं सांगतो तर त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला ब्रिदिंग इश्यूज लहानपणापासूनचे असतात, त्याची औषधं असतात. या सगळ्यामुळे जे काही स्टर्नम आणि त्या भागावरती परिणाम होतो त्याचा डॉर्सल वरती होणारा परिणाम असतो. इमोशन्स हे अनेक वेळेला
साधक पित्ताशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत, हृदयाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की अवलंबक आणि साधक या दोन्हींचा भाग हा डॉर्सल रिजनला आहे. तो अनेक वेळेला त्या डॉर्सलवरती इम्पॅक्ट इमोशनचा नक्की जाणवतो. आणि बघा ते गेट सगळे जे असतात डिप्रेशन मधले किंवा ज्यांच्यामध्ये लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे असे, हे डॉर्सलमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जाणवतात. किंवा वयाप्रमाणे सुद्धा अनेक वेळेला ते अवलंबकाचं काम कमी व्हायला लागलं की त्यांना अवलंबनाची गरज निर्माण झालेली असते अपोजिट, तर ते सगळे डॉर्सलमध्ये झालेले दिसतात. ते इमोशनचा भाग आहे. पांडू असेल, प्रमेय असेल, असे अनेक विकार आहेत की जे आपल्यापर्यंत येतात आणि ज्यांच्यामध्ये पृष्ठवंशांचे विकार असतात. तर त्यांच्यामध्ये त्या व्याधीचा परिणाम म्हणून जी धातूंची दृष्टी होते किंवा धातू दृष्टींची जी परंपरा होते त्या सगळ्याचा भाग आहे. ग्रहणी आहे, ग्रहणीचा एक भाग आहे. हे सगळे भाग मला असं वाटतं की स्पाईनच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात असं येतं की हे वेगवेगळे पाथवेज या सगळ्या संप्राप्तीचे पृष्ठवंशामध्ये आपल्याला दिसतात. एक धातू क्षयाकडे जाणार आहे, दुसरा मार्गावरोधातनं पुन्हा वातवृद्धी करणार आहे. हे दोन्ही आपल्याला, हे सगळे जेव्हा आपण हेतू पाहतो तेव्हा असं लक्षात येतं. मग काही वेळेला मेदप्रदोष आहे, समोरून दिसताना तसं असतं पण आतून वाताची वृद्धी झालेली असते, मार्गावरोधजन्य असतो. शुक्रक्षयाची उलट्या प्रकारची जी काही संप्राप्ती आहे ती अनेक वेळेला आपल्याला पृष्ठवंशावरती काम करताना दिसते. प्रमेय, पांडू, कामला, हे सगळे रक्ताचे जे काही अनेक धातूंची दृष्टी आहे वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये अनेक विकार आपल्याला होताना दिसतात जे पृष्ठवंशाशी संबंधित आहेत. रक्तप्रदोष व्याधींच्या मध्ये धातू दृष्टी झालेली दिसते, त्यामुळे सहनन कमी होत जातं आणि म्हणून तिथेही अनेक वेळेला. आणि मग अशा लोकांना बघा, आपल्याला ते लोक सांगतात नाही हो ते 2 रक्तवाढीसाठी इंजेक्शन घेतली आणि आता मी बरं आहे. तर मला असं वाटतं की आपण या गोष्टींचं अवधान ठेवतोच, पण अधिक प्रकर्षाने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. मगाशी जसं सांगितलं की स्नायूंमध्ये इन्व्हॉल्व असलेले अनेक 3 धातू आहेत, त्याच्यामधला एक रक्त आहे. रक्त मेदोप्रदोष असा एक भाग दोन्ही अनेक वेळेला दिसतात जे स्नायूंमध्ये संहनन दाखवतात. जे दिसतं आणि जे रुग्ण सांगतात आणि ज्याचा परिणाम मी माझ्या क्लिनिक अनेक जण आपण घेतो की व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. आता त्याला काय म्हणायचं हा मला भाग काही फार घेणं देणं नाहीये, पण ती डेफिशियन्सी असते. त्यामुळं ते B12 घेतल्यानंतर ते बरं झालं म्हणून सांगायला येणारे आपले पेशंट अनेक असतात. पंचकर्म करून गेल्यानंतर बरं न वाटलेले B12 बरे झालेले असतात. असं फार सॉफ्टपणे सांगणारे पण आपण अनेक वेळेला पेशंट पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याला फार जवळीक करायला नको, पण फार नाकारण्यासारखी गोष्ट नाहीये. व्यावसायिक एक प्रॅक्टिशनर म्हणून आपण त्याला गृहीत धरायला पाहिजे. व्हिटॅमिन, पुन्हा या व्हिटॅमिन आणि या कॅल्शियमच्या त्यांच्या फील्डमध्ये सुद्धा हे कॉन्ट्राव्हर्सी असं असलं तरी एक समाजामध्ये असलेला जो एक रूढ भाग आहे त्याला तुम्ही विरोध करून समाज त्याच्यासाठी थांबत नाही, तो दुसरीकडे जातो. आणि आज ते व्हेज खावा, नॉनव्हेज खावा, काही करा, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी सर्रास दिसते. तर मला असं वाटतं की तुम्ही नाही सांगितलं तर तू दुसरीकडे जाऊन खाणार आहे की नाही असं दिसतं. 70% लोक तर मला असं वाटतं असे आहेत. तर त्याचा आपण विचार करावा. काय करावा सांगण्यासारखी मी योग्य नाही, मी विचार करतो, मी त्यांना आपलं घ्या म्हणतो, मोकळं होतो. व्हिटॅमिन डीचं सुद्धा काय 15-20 दिवसानंतर एखादी खा, फार त्याचं प्रेम करू नका, पण त्याला फार रिजेक्ट करायला तुम्ही तर तो खाणार नाही. कॅल्शियमचं पुन्हा तेच आहे, त्याचं फार प्रेम करून उपयोग नाही. आणि कॅल्शियम देऊन मी कधी आयुर्वेदाची चिकित्सा कुठल्याही संधिविकाराची किंवा स्नायुविकारांची, पृष्ठविकारांची केलेली नाही. त्यामुळे माझा त्याच्या बाबतीत, पण एखादा तुम्ही नाही म्हणा तुम्ही घेतोय काय करू, ठीक आहे मधनातनं घेत जा इतकं म्हणून तो विषय मी सोडवून देतो की सर्व धर्मेषु मध्यमम हा व्यावसायिकाला नेहमी स्वीकारण्याचा भाग आहे. आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये काही नसला आणि जो दिसतो हा पेशंट सांगतात तो तात्कालिक असतोय, आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे. पण तो तात्कालिकता नाकारून आपण आपल्या आयुर्वेदाच्या अनेक गोष्टींची पुढे काम करण्याची एक अपॉर्च्युनिटी घालवतो का, असं मला वाटतं विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण तसं तुम्ही नाकारलात तर अनेकांच्या याच्यामध्ये ते घेणारच असतात. मग तुम्ही त्याला त्यांची प्रतिष्ठा राखा आणि मध्यम मार्ग करा, माझा हा दृष्टिकोन असतो. कारण आजकाल पेशंट संपत चाललेले आहेत, त्याच्यामध्ये तात्कालिक काय होतं ते होऊ देत. अनेक जण घ्यायला उलट मी सांगतो, माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलं, नकार हा म्हणजे पंचकर्म करणाऱ्यांच्या मध्ये नकारणारा मी जास्त पेशंट नाकारले असतील असं मला ताराचंद मधलं मला लक्षात येते. मी जितके जास्त करतो तितके नाकारतो. पण याचं कारण तुम्ही नकारलंच ना, तुम्ही ठीक आहे घे बाबा, तुम्ही माझ्याकडनं आता काही घेऊ नको, तो घेतो आणि नाही झालं की परत अहो ते घेतलं एवढं तरी सुद्धा अजून B12 काही वाढलेलं नाही,
मग तुमचं पिच क्लिअर होतं, मग तुम्ही तुम्हाला हवं त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे काम करू शकता. तो म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही करायला गेलात आणि त्याला नाकारलात तरी व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप अनेक वेळेला रेझिस्टन्स क्रिएट होतो. फोलिक ऍसिड डेफिशियन्सी हा एक भाग आहे, ती क्षयाच्या संप्राप्ती, हे कॉमनली दिसतात. ते हेतू म्हणून आपण स्वीकारावेत, नोंदवावेत. काय पेशंट त्याचं करतोय याची तरी नोंद आपल्यापाशी असली पाहिजे. आणि मग या पद्धतीचे डिफरंट मोड आपल्याला समोर ठेवावे लागतात की नक्की या वाताची संप्राप्ती या सगळ्या धातूंमध्ये जाऊन किंवा कोष्ठातला आहे, हेतू आहे, ते नक्की काय झालेली आहे. आता या पद्धतीचं मला वाटतं की फार डिस्क्रिप्शन करू नये इथे, आपल्याला पुढे जायचंय. पण याचेच परिणाम आपल्याला त्या सगळ्या रेडिओलॉजिकल याच्यामध्ये दिसतात. काही टेम्पररी असतात, काय उगाच पाठ पकडले झाले, पण काही टेम्पररी नसतात असं पण अनेक वेळेला दिसतं. एका वेळेला माझ्याकडे 2 पेशंट एकाच दिवशी होते. एकाने मला घरी बोलवलं, अहो मला बेडवरनं उठताच येत नाही. आणि दुसरे जण माझ्याकडे आले होते, अहो मला जरा थोडंसं टेनिस खेळतोय, मला जरा मसाज वगैरे थोडा हवा. म्हणलं अहो नाही, एक्सरे करून घ्या, मला असं वाटतं की मानेचं काहीतरी दिसतं. तर तसं आलेल्या पेशंटच्या मानेमध्ये अनेक गोष्टी त्या एक्सरे मध्ये निघाल्या आणि ज्या घरी बसून होत्या त्यांच्या एक्सरे मध्ये काही नाही, नॉर्मल निघालं. पण दोन्ही मी सांगितले करायला. त्यामुळे त्याचं एक्सप्रेशन, प्रेझेंटेशन काय असतं याचा अनुभव तरी आपण घेतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की अरे हे संहनन, स्नायू ह्या सगळ्या गोष्टींचा प्रेझेन्स त्या रिपोर्टवरती पलीकडे जाऊन आहे. तर मला असं वाटतं की किंवा ती स्थसंप्राप्ती नाही आहे, ती फक्त गतसंप्राप्तीच होती, ही स्थसंप्राप्ती झाली, व्हॉट एव्हर. तर मला असं वाटतं की फार ह्याच्यावरती नको, आवृत्वाद तर आजचा विषय नाही आहे. पण असे काही भाग आहेत की ज्याच्या पद्धतीनं निदान करत आपण या सगळ्या गृध्रसी वातापर्यंत पोहोचतो. आतापर्यंत जे बघितले ते इतर मोड आहेत. आमाशयगत वातातले कशा प्रकारे दिसतात, त्याची निदानं काय काय होऊ शकतात, किंवा प्रेझेंटेशन आपल्याकडे येणाऱ्या पेशंटचे काय काय होऊ शकतात. आणि आपण हे सगळे ग्रंथामध्ये वाचतो. हे ग्रंथातले सगळे फक्त त्याला सोप्या भाषेत कन्वर्ट केलं की जे आपण सहजपणे व्यवहारात बोलतो. तर हे गतत्व जे आहे ते वेगवेगळ्या धातूंमध्ये जातं आणि त्याप्रमाणे त्या व्याधीचा प्रोग्नोसिस किंवा त्याचं निदान, त्याच्याप्रमाणे होणारी चिकित्सा आणि त्याचं प्रोग्नोसिस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रुग्णाला सांगता येतात. आणि अशा आपण सांगतो साधारणपणे की किती काळ काम करावं लागेल, त्याचं काय, पेशंट आपल्याला विचारत असतात, त्याचं उत्तर द्यायचं कसं. तर त्याचं उत्तर मला असं वाटतं की याच्यावरती अधिष्ठित असतं. आणि मग आत्ताच्या ज्या करंट प्रॅक्टिसेस मध्ये आपण जे पाहतो किंवा आपल्या समोर जे घेऊन येतात त्यांचा आपण विचार कशा पद्धतीने करूया. तर वातवृद्धीमध्ये अनेक फायब्रोमाल्जिक पेन आहे, स्पॅझम आहे, स्टिफनेस आहे, हे या सगळ्या गोष्टींमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या याच्यामध्ये असॉर्ट करता येतात. मला असं वाटतं की मिलिन बोल्ड नावाचे नॉर्वेचे एक डॉक्टर आहेत, न्यूरोलॉजिस्ट, त्यांचं एक पुस्तक आयुर्वेदावरचं, अष्टांग हृदयावरचं 7 अध्यायांच्यावरचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं काम भरपूर मोठ्या प्रमाणात केलंय. माझा एक छोटा प्रयत्न आहे. याच्यामध्ये ओपिनियन ऑफ डिफरन्सेस असू शकतात. मी स्वतः काय फक्त विचार करू शकतो याचा मी इथे मांडलाय. तर मला असं वाटतं की हे सगळं आपल्याला दिसतं. व्यवहारामध्ये आपण याच पद्धतीनं बोलतो. आपण मांडणी करत असताना आयुर्वेदिक करतो, पण ती मांडणी आणि हे व्यवहार याच्यामधला आतला असलेला संघर्ष हा कमी करणं आणि स्मूथ प्रॅक्टिस मध्ये जाणं हाच केवळ याचा उद्देश आहे. याच्यामध्ये काही अडचण नसावी मला असं. याच्या पुढे जाऊन हे सगळे जे प्रकार आहेत, मलावष्टंभ, मगाशी आपण जे हेतू पाहिले त्यांचे जे समोर दिसतात त्या गोष्टी, स्प्रेन, स्पॅझम, स्तंभ, ड्रग ट्रीटमेंट इंड्युस्ड हा एक प्रकार आपल्याला हेतू म्हणून घेऊन त्याचे काही वेगळे वेगळे जे काय आहेत करंट प्रॅक्टिसेस मध्ये, कॉर्टिकोस्टेरॉइड्स असतील, अँटी कन्व्हर्जन खूप काळ घेतात, इम्युन सप्रेशन घेतात, स्टॅटिनचे काही परिणाम आहेत, ह्या सगळ्याचा इनडायरेक्टली परिणाम हा पृष्ठवंशाच्या हेल्थवरती होतो. त्याच्यामधले जे जे इलेमेंट्स आपण आता पाहिले, स्नायू असतील, कंडरा असतील, सिरा असतील, किंवा त्याच्यामधला पृष्ठवंशातला जे काही अस्थिखंड असतील, ह्या सगळ्यांवरती त्याचे परिणाम होतात. त्याचे नोंद आहेत, तुम्ही काढून बघा. केवळ ते कशाला ॲलोपॅथीचं, आपल्या आयुर्वेदातले आहेत की स्पाईनसाठी काहीतरी एखादा, आता नाव येत नाही उगाच कोणाचं, त्या कंपनीच्या प्रॉडक्टचं नाव इथे नको, पण हेच औषध द्यायचं, तेच औषध काय ठरलेलं द्यायचं आणि घेत राहा 3-3 महिने, 4-4 महिने. अहो तिकडे ऍसिडिटी आहे, तिकडे कोष्ठगत वात आहे आणि गुग्गुळ खायला आपण घालतो किंवा काही पाचनाची औषधं खूप प्रमाणात खायला घालतो. 3-3, 4-4 प्रकारचे गुग्गुळ आपण पित्ताची ओरिजिन असलेल्या संप्राप्तीमध्ये खायला घालतो.
तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे अग्रेसिव्ह शोधन किंवा अग्रेसिव्ह पाचनाच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्यांचे परिणाम हे नंतर उपद्रव उदरक या प्रकारामध्ये आपल्याला दिसतात. आपण आपलं सुद्धा परिशीलन किंवा उलट पाहणं केलं पाहिजे आपल्या क्षेत्रातलं सुद्धा. आणि हे होतं याला काही कारण रूढी प्रॅक्टिस असेल, काही वेळेला मी काय फार विचार आमच्याकडे हे दिलं जातं म्हणून मी देतो असं पण असेल, काही असेल. पण मग याच्यातनं बाहेर पडून हे का होतं याचा विचार जर अशा पद्धतीने आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारात आपण अडकणार नाही. आपल्याला लक्षात येईल की इथे औषधाचं काम नाही आहे, इथेही औषधाचं काम आहे, इथं काम औषधाचं संपलंय, आता हे करायला पाहिजे. आलं लक्षात? तर मला असं वाटतं की हे अग्रेसिव्ह जे काही प्रकार आहे तो एक भाग. इररॅशनल वे ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय नाही, पंचकर्म. आता कालच मी न्यूज वाचली, कुठली आपली अपोलो इंडस्ट्री काय 5,000 कोटी काहीतरी इन्व्हेस्ट 500 कोटी इन्व्हेस्ट करायला चाललेले आयुर्वेदात आणि देशभर त्यांच्या आता चेन उभी राहणार आहे. मला असा विचार करा की हे इररॅशनल जी वे प्रॅक्टिसेस आहेत, आला की दे पंचकर्म, आला की दे चटके, आला की दे टोचून, मला असं वाटतं की ही इररॅशनल वे ऑफ प्रॅक्टिसेस आहे. तर या सगळ्यामुळे परिणाम काय होणार आहे, दरवेळेला तिर्यक पद्धतीतून तुम्ही दोष बाहेर काढायला प्रयत्न केला तर दॅट इज रॉंग बाय आयुर्वेद. विचार करा, कधीतरी इमर्जन्सी कंडिशन आल्यानंतर वापरायची शस्त्र ही जर आपण रुटीनच वापरायला लागलो आणि तिर्यक पद्धतीनं त्या स्नायूंमध्ये असलेले आणि याच्यातले दोष बाहेर काढायला लागलो, ठीक आहे, एकदा जादू एकदा दाखवा, पेशंटचा आत्मविश्वास घ्या, हेही मी व्यवहार समजू शकतो. पण त्यातनं निर्माण होणारं जे आहे ते आयुर्वेदाला विरोधी आहे, रादर त्या एकूण संप्राप्तीला सुद्धा विरोधी आहे. याचा या इरेशनल प्रॅक्टिसेस मध्ये विचार केला गेला पाहिजे. अग्रेसिव्ह संतर्पण स्ट्रॅटेजी मे जनरेट मार्गावर होत. असाच पुन्हा दुसरा भाग आहे, आपण जिम मध्ये काय खातो, स्टेरॉइड घेतो, असं अनेक प्रकार त्याच्यामध्ये दिसतात. हे सगळे आपल्याला विचार करायला. मग आपण येतो ते त्याचे जे व्यवच्छेदात्मक भाग आहे की ग्रॉस संप्राप्ती झाल्यानंतर नक्की त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये काय झालंय. तर मी प्रयत्न केला की हे सगळ्याचे इमेजेस तुमच्या समोर यावेत. मला असं वाटतं मला फार एक्सप्लेन करायची गरज त्याच्यात पडू नये. हे सगळं आपण पाहतोच. आता फक्त संघ आणि साध हे जे भाग आहेत हे फक्त क्लिनिकली बघण्याची गोष्ट आहे की हॅम्पर्ड स्पीड अँड रेंज ऑफ मुवमेंट, आपण जे काही व्हिडिओ पाहतो अलीकडचे पलीकडे याच्यामध्ये सगळं दिसतं. इनसफिशियन्सी मुवमेंट ऍट माइंड, मी मगाशी म्हटलं की मनामध्ये भावनिक असं जर काही एकदम झालं, हातपाय गळले जातात, कमरेतनं अवसान जातं वगैरे जे काय आपण ऐकतो, ही जी साध मुवमेंट आहे. डायजेशन मध्ये सुद्धा साध निर्माण झाला असेल तरी सुद्धा त्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स आपल्याला दिसतात. आणि न्यूरोलॉजिकल म्हणजे जे माझ्या एखाद्या केसमध्ये की मेलेनियम त्याचं जर इरेडिकेट झाला असेल किंवा स्पाईनवरती त्याचं काही गोष्टी पॅचेस निर्माण झाल्या असतील तरी सुद्धा या प्रकारचा साध निर्माण झालेला दिसतो. आणि त्याचा फार आजचा विषय नाही, आज पृष्ठवंश आहे, पण त्याच्याशी निगडीत त्याच्या जवळचाच भावत्व आहे. हे बाकी कॉम्प्रेशन सारखे सगळे तुम्हाला याच्यामध्ये इमेजेस दिसतात की ज्या इमेज तुम्ही सगळेजण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो. फक्त ते स्वीकारूया की आपण नाही स्वीकारलं ना तर लोकांनी स्वीकारलं आणि मग त्याचं त्यांना हवं तसं इंटरप्रिटेशन ते करणार. त्याच्यापेक्षा आयुर्वेदाच्या ज्याला आयुर्वेद कळतो, ज्याला आयुर्वेदाची स्वतःची भावनिक अटॅचमेंट आहे, कमर्शियल लोकांना भावनिक अटॅचमेंट नसते. ते काय हे आहे का, हे का, चला हे द्या, ठोका, पुस्तक छापून टाका. तर मला असं वाटतं की असं न होता आपणच जर या गोष्टींना स्वीकारून आपल्याला योग्य, ह्याच्यात चूक असू शकते ती सुधारता येईल असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्यासमोर अनेक अजून तज्ञ इथं बसलेले आहेत, त्यांचे व्हेरिएशन त्याच्यामध्ये एकत्रित घेऊन आपण हे टेक्स्टबुक काढू शकतो. कारण कोणी आज येतंय आणि काहीतरी स्पाईनवरती जॉईंटवरती टेक्स्टबुक काढतंय आणि मग काही त्याच्यामध्ये दोष कुठले, धातू कुठले, कशाचं पर्यवसन नाही आणि केवळ ॲलोपॅथीचं जे काय आहे ते प्रेझेंटेशन मांडून मग त्याची चिकित्सा काय तर ती पंचकर्म जी आहेत ती केली. मला असं वाटतं की आपण याला कमी पडतो, आपण पुढे येऊन या गोष्टींना स्वीकारत नाही म्हणून या गोष्टी होतात. तर आपण हे स्वीकारूयात आणि ह्याच्यात अनायुर्वेदिक नाही हे मी तुम्हाला दाखवतोय. संकोच, शोष मध्ये लॉर्डॉसिस फक्त स्ट्रेटनिंग दिसतो, संकोच मध्ये पुढे जाऊन त्याचा लॉर्डॉसिस हा कॅफोसिस मध्ये कन्वर्ट होतो आणि तो एका बाजूला संकोच असतो दुसऱ्या बाजूला नसतो असंही अनेक वेळा दिसतं. किंवा जर जास्त संकोच झाला तर अजूनच त्याच्यामध्ये कॅल्सिफाईड काही गोष्टी चेंज झालेल्या अजूनही दिसायला लागतात. तर मला असं वाटतं की हेही समजण्यासारखं आहे, याही गोष्टी समजण्यासारख्या आहेत. ऑस्टिओफाइट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काही स्पाइक्स तयार होतात, फ्रोनी, अशा काही गोष्टी आहेत, ऑस्टिओपोरोसिस, अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. हॉर्मोनल चेंजेसमुळे सुद्धा ते येतात, तोही मगाच्या याच्यामध्ये एक भाग आहे की तो विचार करण्यासारखा आहे.
आता हे पुन्हा हेच सगळ्याचा एक भाग लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या ज्या विचार आहेत ते व्यवहारामध्ये पण तसेच दिसतात आणि मग आपल्या संप्राप्तीमुळे याच गोष्टी होतात आणि मग याच गोष्टींमुळे त्याचं एक्झिबिशन तशा प्रकारच्या वातव्याधीमध्ये होत जातं. जे लोके आहेत ते शरीरामध्ये दिसणार आणि मग आपल्याकडे मात्र पृष्ठवंशाचे विकार जे येतात ते काय घेऊन येतात आपण? विश्वाची, गृध्रसी, कटिपृष्ठ, मन्यास्तंभ किंवा कटिपृष्ठस्तंभ, मन्यास्तंभ किंवा ग्रह किंवा शूल याच्यापैकी वेगळ्या प्रकारे आपण काही डायग्नोसिस करत नाही. जानुसंधी शूल किंवा पार्श्वनी शूल असतो पृष्ठवंशामध्ये आणि येतो मात्र प्रेझेंटेशन पार्श्वनी शूल म्हणून. अशा याच प्रकारामध्ये त्याचं डायग्नोसिस अनेक वेळा होतं. फक्त हेच एवढं डायग्नोसिस करून ट्रीटमेंट करता येत नाही म्हणून हा सगळा व्याप. मग तो आलेला जो काही कटिशूल आहे किंवा पृष्ठशूल आहे किंवा कटिपृष्ठस्तंभ आहे हा त्याच्या सामतेमुळे आहे का, सामरसामुळे आहे का, सामवायूमुळे आहे का अपानावृत्तत्वामुळे आहे का किंवा कोष्ठगत वातामुळे डॉर्सल पकडलाय म्हणून आहे का, असे अनेक त्याच्या मागचे जे काही बॅकस्टेज आहेत ते बॅकस्टेज आपल्या मनामध्ये जर निर्माण होणार नसतील तर मग आपल्याला चिकित्सा कशी करता येईल? फक्त कटिशूल घे, कटिबस्ती कर, मसाज कर असं नाही ना. आणि जगामध्ये आज आपण ज्या वापरतो त्याच्यापेक्षा अनेक मोडॅलिटीज आहेत. रोलफ्रिंग आहे, कॅरोप्रॅक्टिक आहे, त्याच्यानंतर काय योगासनांचा विचार की योग त्याचे जे काही व्हर्जन झालेले आहेत त्याचे प्रकार आहेत. त्यामुळे आपणच फक्त मसाज टेक्निक केवळ चालणाऱ्या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत की फक्त बॅक पेन. आपण आपलं असलेलं अस्तित्व याच्या पलीकडे जाऊन ब्रॉड स्पेक्ट्रम आहे किंवा आपला विषय हा सूक्ष्म आहे. तुला मसाज करायचा आहे का, पण ठीक आहे तू आयुर्वेदिक शिक, मग तुला मसाज नक्की कुठं करायचा आहे हा कळेल. तो कटिशूल मध्ये आला म्हणून कटिच्यावरती मसाज करायचा हा काही आयुर्वेदाचा दृष्टिकोन मला असं वाटतं एवढं समजल्यानंतर असणार नाही. आता एवढं जर समजलं तर त्याचं रुग्णाचं परीक्षण आपल्याला करण्याची गरज आहे की नक्की काय करावं. म्हणजे पेशंट येताना बघतो आणि लगेच डॉक्टर सांगतो, खरंच आहे ते गेटवरनं ते लगेच लक्षात येतं प्रॅक्टिस केल्यानंतर याचं काय. असेच जाता येता येणारे लोक आम्ही म्हणजे हा खेळ असला पाहिजे एक छोटासा आपला. आता जे नवीन मला वाटतं एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही असे आहेत की शिक्षणाचे वेगळे प्रकार त्याच्यामध्ये हा खेळ असला. समोर जाणाऱ्यांच्या कट्ट्यावर बसलेत आणि सहज परीक्षण केलं की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, याच्यात काय प्रॉब्लेम असेल. अशा जर प्रकारे झालं तर मला असं वाटतं की ही सुद्धा एक क्लिनिकल जजमेंट हे विद्यार्थ्यांच्या मध्ये सहज उत्पन्न होईल. रेंज अँड स्पीड ऑफ मुवमेंट या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्याच्या पायांमधलं अंतर किती आहे, तो पाय उचलून टाकतो का नाही का घासून टाकतो, अशा अनेक गोष्टी आपण ज्या बघतो ज्या व्हिडिओमध्ये युजली असतात आणि बघायच्या असतात त्या मला असं वाटतं की आधी बघितल्या पाहिजेत. ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं. रेडिओलॉजिकल इमेजेस, MRI, एक्सरे आपण अनेक वेळेला पाहतो. स्वेलिंग, रेडनेस, मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी आहेत. हिप अलाइनमेंट हा एक गोष्टी खूप महत्वाची असते. कारण ना अनेक वेळेला उभारण्याची पद्धत, बसण्याची पद्धत किंवा त्याचं काय त्या सगळ्यांमुळे स्नायूंचे होणारे कमी जास्त जे काही भाग आहेत त्या सगळ्यामुळे हिप अलाइनमेंट बदललेली असते. आणि तीच जर बदललेली असेल तर तुम्ही ते जानूवरती काम करून मला असं वाटतं किती फरक पडणार. त्यामुळे तुम्हाला कटीवरती काम करण्याची गरज जास्त येते, लंबोसॅक्रल रिजनवरती काम करण्याची. तर ह्या सगळ्यासाठी हिप अलाइनमेंट बघायला लागते. लेंथ ऑफ लोअर लिम्स अनेक वेळेला एक बोटाचं अंतर नाही 2 बोटाचं अंतर सुद्धा सापडतं. दोन्ही पायाला तुम्ही बघायला लागता. आता ही जर स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असेल तर त्याची कमरेची अवस्था काय होईल. त्यामुळे ही डिफॉर्मिटी काढायला काही प्रयत्न करायला लागतील का, ते करण्यासाठी काही करायला लागेल का, हे त्याचं कारण ठरतं. जानूला तुम्ही उपनाळ दिला का आणि पिंडस्वेद गेला का आणि धारा केली का, जर या प्रकारचं जर त्याचं दिसणारं प्रेझेंटेशन असेल तर ते चालताना त्या प्रकारचं मुवमेंट देऊन त्या मिनिस्कस वरती, त्या क्वाड्रिसेप वरती वेगळ्या प्रकारचा भाग होणारच आहे. फीट आर्च आणि जानू वक्रता या सगळ्या गोष्टींचं परीक्षण पृष्ठवंशासाठी करण्याची गरज आहे, जानूसाठी नाही. तर मला असं वाटतं बघावं. प्रश्न परीक्षा आहे त्याच्यामध्ये मगाचे जे सगळे बघितले या गोष्टींचं काही रिलिव्हन्स आहे का, रिलेटिव्हिटी ऑफ पेन, पेन कुठून येते, काय येते किंवा त्या पेनचा प्रकार काय, आपल्या पद्धतीने तोद आहे, भेद आहे, काय जो असेल. ऑडिटिंग द कॉजेस म्हणजे खरंच यातले काय नक्की कारणीभूत होणारे कॉज आहेत. अनेक कारण आहेत. आपण खूप टोमॅटो खाल्ला का, पोहे खाल्ले का घेतो, पण अनेक ज्या काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या त्याच्याशी निगडीत असणारे हेतू हे खरंच कॉन्ट्रीब्युटिंग आहेत का, तर ते हेतू म्हणून आपण सहेतुकत्वाने आपण घेऊ शकतो. सहेतुकत्व असणारे आणि तात्कालिक असणारे अशा सगळ्याच गोष्टींचं ऑडिटिंग करणं गरजेचं आहे. स्पर्श परीक्षा सगळ्यात महत्वाचं आहे. मी फक्त टेबलवर बसून पेशंटला औषध देतो, नाडी बघून औषध देतो पृष्ठवंशात. मला असं वाटतं की हे थोडंसं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं असेल तर थोडंसं माझ्या दृष्टीनं
संयुक्तिक नाही, कारण ज्या प्रमाणाने ज्याचं आहे अवेलेबल ते असताना दुसऱ्या प्रमाणाने त्याला सिद्ध करायला जायचं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माझ्यासारखा जो विद्यार्थी आहे त्याला त्यातलं काही कळत नाही, अध्यात्मातला गंध नाही, तर त्याला जे काही आहे ते समोर दिसतोय पृष्ठवंश, त्याला स्पर्शज्ञान महत्वाचं, तर त्याचं जे स्वेलिंग असेल, टेम्परेचर असेल, बल्क आहे, स्नायूचं सहनन आहे, त्याचं काठिण्य आहे, ग्रह आहे, त्याचं पोलॅरिटी डिफरन्स आहे, आज इथे ग्रह दिसतोय तर इथं दिसत नाही, इथे दिसतोय तर इथं दिसतोय, इकडं याच्या बरोबर पॅरलल दिसत नाही, हे सगळं बघणार आहोत का नाही आपण. आणि हे न बघता मी नाडीवरती ठेवून औषध देतो. मला वाटतं आयुर्वेदाने सुद्धा या गोष्टींना तितकंसं मानलंय असं हे सगळं विचार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार नाही मानलेलं असं स्पष्ट कळेल. कंप्लेनिंग पेन साईट, कुठून पेन तो सांगतो इथं आहे, पण अदर साइड्स ऑफ पेन बाय टच, अजून इथे पण पेन आहे, इथे पण पेन आहे, तुम्ही पृष्ठवंशाला लागायला पोट लावायला तो अरे तुम्हाला बरोबर कसं काय कळतं की मला इथेच दुखतंय ते. ह्या सगळ्याचा मला असं वाटतं तुम्ही विचार करा. थोडंसं वेगळं काही नाहीये, पण ते पेशंट मध्ये पाहायला लागा, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जसं ते नाडीवर ठेवतात आणि एक गेट बघितल्यानंतर लक्षात येतं आपल्याला पण काय बडबड बडबड करता येते. पण मला आय डोंट डिसरिस्पेक्ट दॅट ब्रांच, बट अशा प्रॅक्टिसेस दिसतात लोकांच्या समोर. पण मग तुम्ही अशा प्रकारे टच करून सुद्धा या प्रॅक्टिसेस होऊ शकतात की ज्या प्रॅक्टिसेस आहेत. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, मर्म पॉइंट आहेत, त्याचं तुम्ही पीडन करून बघा. वात जलपूर्ण स्पर्श आहे, स्पर्शासहत्व आहे, उदर परीक्षा आहे की कोष्ठामध्ये दिसतंय का, कोष्ठाची इन्व्हॉल्वमेंट आहे का. आणि मग हे सगळं जर याच्यामधला अजून एक भाग मी मांडलाय तो म्हणजे परिमाण परीक्षा. मला असं वाटतं की स्पाईनच्या बाबतीत किंवा इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत हे आपण ऍडिशनल आपल्या काय म्हणतात त्याला प्रोटोकॉलमध्ये घ्यायला पाहिजे की त्याचे ऍटलिस्ट व्हिडिओ तुम्ही करता, तसंच त्याचे काही रेंज ऑफ मुवमेंट आहे, व्हॉल्युमेट्री केली आहे, पोस्चर मी जसं म्हणतो व्यायामाचे काही योगासनांचे प्रकार आहेत, त्यातनं रेंजेस आहेत, त्यांचे डिस्टन्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. वॉकिंग टाइमचा व्हिडिओ आहे, व्हेरियस स्केल्स आहेत, वास्ट स्केल असेल किंवा पॅथॉलॉजिकल टेस्ट असतील. मला असं वाटतं की त्यालाही नाकारायचं काही कारण नाही, ते घ्यायचं, कन्सिडर करायचं का नाही करायचं हा भाग वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो दीनानाथ मध्ये काम केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपले आयुर्वेदिक जे प्रिन्सिपल्स आहेत हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक्सप्लोअर करायला ह्या परीक्षणांचा खूप मी म्हणजे असं झालं की अरे हाला रामकोर आपल्या शास्त्रापेक्षा ह्याच्या शास्त्राला त्याचा वापर करून घेतो असं स्थिती येते. म्हणजे अनेक वेळेला जे काही आयसीयू मध्ये आपण काम करतो ते त्याचे रेकॉर्ड तर होतच असतात रिपोर्ट. तुम्ही तुमचे प्रिन्सिपल सांगा की मी पाचन करतोय, तुम्ही तुमचं प्रिन्सिपल सांगा, माझे नोट्स तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये मी हेच लिहिलं असतं की रसमेघ रक्त पाचन, रक्तमेध पाचन, आणि तुम्हाला इकडे रिपोर्ट झालेले दिसतात. सो या पॅथॉलॉजिकल टेस्ट करणं म्हणजे आपण एका दृष्टिकोनातनं ठासून सांगण्यासारखे की अरे ही, कारण माझ्याही केस फार नाही, पण अशा आयसीयूतल्या केसला असताना तू पाचन दे, होईल कमी. पण हे फार केसेस करण्यासाठी आपण तिथे मला असं वाटतं की या टेस्ट पण त्या तिथे प्रमाण धरल्या जातात, त्याला धरून आपण करायला लागलो तर अरे काही नाही तू रसपाचक दे असं मला असं वाटतं की माझ्या जर एक 50 केस झालं तर मी सांगू शकतो. तर त्यासाठी या सगळ्या टेस्ट उपयोगाला येतात. त्याला ट्रीटमेंटमध्ये लोड घ्यायचं काही कारण नाही, त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो असं म्हणायचंही कारण नाही. पण आपण जे म्हणतो ते त्यांच्यात असं दिसतं असं आपण सांगण्यासाठी एक उपब्रवण म्हणा किंवा एक अलाइड परिशिष्ट म्हणा म्हणून आपल्याला करण्याची गरज नाही वाटत आहे का, तर तसं नाहीये. आज तसं आहे, कारण आपण त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये त्या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये कमी पडतो असं मला तिथे काम करताना लक्षात आलं. आणि हळूहळू मी ते थोडंसं शिकतोय अजून सुद्धा. तर हे सगळं करत असताना मग परत हाच भाग येतो की याच्यातनं कन्क्लुजनला काय यायचं, निदानाला कसं यायचं, स्रोतच कुठले इन्व्हॉल्व आहेत, उपधातू कुठले आहेत, रोगमार्ग कुठला, हे सगळं करताना लक्षात येत असेल की अनेक वेळेला रोगमार्ग अभ्यंतर आहे, अनेक वेळेला बाह्य आहे, पण काही वेळेला तो मध्यम मार्गात सुद्धा गेलेले दिसतात. आणि मग तिथे असलेले जे काही गोष्टी आपल्याला आपल्या MRI स्कॅनिंग मधनं कळतील किंवा लक्षणांवरनं कळतील, या दोन्हीचं जर एकत्रित आपण स्वीकार्यता ठेवली तर त्याचं प्रोग्नोसिस काय. कारण आज एखादं पंचकर्म 15-15 दिवस 20-20 दिवस करायचं तर लाखाच्या अलीकडची कावीनं फिगर कोणी नाकारत नाही. आणि हे करताना तुम्ही जर 8 दिवसानंतर तो पेशंट म्हणाला काय फरक नाही किंवा त्याला किती प्रमाणात फरक येऊ शकणार आहे, त्याचं प्रोग्नोसिस काय आहे, हे आपल्याला या त्याच्या मार्गाचा कुठला भाग आहे ह्याच्यावरनं नक्की सांगता येतं. स्वतंत्र आहे का परतंत्र आहे त्यावरनं ट्रीटमेंट ठरते. मी ग्रहणीची चिकित्सा देणार आहे किंवा
त्याचं तात्कालिक विद्य केलं असेल तरी सुद्धा तात्पुरतं त्याचं बरं होणार आहे हे त्याला सांगा. 1000 रुपये घेतल्यानंतर त्याला सांगायला नको का? तो संध्याकाळी गेल्यानंतर उद्या परत म्हणाला अहो तुम्ही 1000 रुपये घेतले आणि माझं आज परत तसंच झालं. यू आर रिस्पॉन्सिबल इथिकली. तर ते आज तुझं मी करणार नाहीये असं सांगणारा विद्य मला असं वाटतं मी संख्येने जास्त आहे की नाही करणार तुम्हाला विद्य. आज नाही, तुम्ही अजून 2 आठवडे व्हा. हे लक्षणं कमी वेळ करणार नाही. कारण केल्यानंतर ते शास्त्रामध्ये कन्वर्ट करणं हे आपण जर मूळ जेव्हा शास्त्र शिकतो त्याच वेळेला हे आपण करू शकतो. तर ते स्वतंत्र आहे का परतंत्र आहे हे कळलं नाही तर त्याला केवळ पेन कमी झाल्यानंतर त्याचं पक्वाशयगत वात आहे, त्याचा आमाशयगत वात आहे, त्याची चिकित्सा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा रिलॅक्स हा येणार आहे. आणि तो जर आपण त्याला सांगू नाही शकलो तर मला असं वाटतं की मर्यादा आहे. क्रॉनिक, इंटरमिटंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. साम निराम या गोष्टी आहेत. सामता असताना गुळगुळ पचणार नाही ही साधी गोष्ट आहे की त्यामुळे ती सामता कमी केली जिथे कषाय, चूर्ण यांचा रोल आहे तिथे मला असं वाटतं की गुगुळांचा रोल न येता कामा. आणि मग मला असं वाटतं इथपर्यंत आपण आहे. अनेक वेळेला हे लोक पेन म्हणून येतात किंवा लोकांना फक्त पेन कमी करून द्या ही भाग असते. असं जरी असलं तरी इतके फॅक्टर्स जे मगाशी बघितलंय ते पेनच्या बाबतीत आपल्याला बघण्याची गरज आहे. त्याशिवाय त्याचं पेन मॅनेजमेंट सुद्धा होत नाही. आणि म्हणून आता माझं कन्क्लुजन हे सगळं समजल्यानंतर असं आहे की ह्या प्रकारची स्ट्रॅटेजी कशी आपण या सगळ्यासाठी करणार. तर पहिल्यांदा कधी हा पेशंट आल्यानंतर त्याला काय गरज असते. कालच्याच माझ्या ओपीडीला आलेला पेशंट होता नऱ्याच्या हॉस्पिटलमधून. तिथे काम करणारा व्यक्ती, तिथे सगळं ऑर्थोपेडिशियन्स आहेत, ते सगळं झालं, होमिओपॅथी झाली, पण येताना पाय घसरत हाताने टेकत व्यक्तीची अपेक्षा काय तुमचं आयुर्वेद जाऊ देत, हे जाऊ देत, माझं पेन कमी करा. त्यामुळं काही वेळेला प्रामुख्याने पेन मॅनेजमेंटची गरज असते. तर ती पेन कशी आहे मॅनेजमेंट, इन्स्टंट हवी आहे का टेम्पररी आहे, सस्टेनेबल आहे. त्यामुळे हा भाग मला असतो की त्याची ग्रेड काय आहे, सिव्हिरिटी काय आहे. मगाशी जे आपण सिव्हिरिटी आणि हे जे बघितलं त्याच्यावरनं हे ठरतं की त्याला आता इन्स्टंट पेन मॅनेजमेंटची गरज आहे का त्याची टेम्पररी मॅनेजमेंटची गरज आहे का फक्त सस्टेनेबल मोडकडे जाणार आहे. तर त्याच्यावरनं या गोष्टी ठरवता येतात. दुसरी गोष्ट असते की अनेक वेळेला सिव्हिअर आलेल्या याच्यामध्ये रेस्ट देण्याची गरज असते. ते वेगवेगळ्या प्रकाराने आपण बंद आहेत, सपोर्ट आहेत त्यांनी देऊ शकतो, विश्रांतीने देऊ शकतो. आणि मग येते ती ट्रीटमेंट पॅथॉलॉजी जी आहे ती रिव्हर्स करणे. आणि मग आपलं त्याच्याबरोबर पाचन द्यायचं का, द्वैपन द्यायचं का, वातानुलोमन द्यायचं का, शमन चिकित्सा द्यायची का, मग गृहण द्यायचंय का, मग स्नेहनाला यायचंय. त्याची विश्रांती जिथे आहे तिथे मसाज, तिथे स्टीम हा भाग मला असं वाटतं की येते. फार फार तर एखादा ऍडमिशन असेल तर धारा ही भाग येते त्याच्या विश्रांती बरोबर ती होऊ शकते. आणि मग येतो तो रेंज ऑफ मुवमेंट बदलणं. त्याचा जर पेन कमी झालाय, संप्राप्ती कमी होतीये तर त्याची रेंज, मग त्याच्यासाठी आयाचं जलनम कर्म व्यायाम आहे, फिजिओ आहे. आणि मग येतो मेंटेनन्स. तर मला असं वाटतं की आयुर्वेदाची आपण चिकित्सा करत असताना क्लिनिकली समोर पेशंट आहे, आपल्याला काय करावं लागतं हे प्रत्येकाला हेच करावं लागतं. ॲलोपॅथीचा डॉक्टर असला तरी फक्त आपण ना रिव्हर्स रिपेअरिंग डिझीज संप्राप्ती आहे ना तिथं आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे की जे अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या मोनो अजेंडा पुरतच ते आहे. आणि मग जेव्हा इन्स्टंटची गोष्ट येते त्यावेळेला या गोष्टी येतात की, आणि हे आता जगामध्ये आपल्याला दिसतं लोकांची डिमांड आहे. तुम्ही नाही केलं आज रात्री 2:30 वाजता मी काय स्नेह शोधनाचा कुकर घेऊन जाणार आहे का पेशंटकडे किंवा तो तिथे करून घेणार आहे का, तर नाही. म्हणून ह्या गोष्टींची आज डिमांड वाढत चालली आहे. पण त्याला आपल्या आयुर्वेदाच्या तत्वांमध्ये इनकॉर्पोरेट करून ते ब्लेंड चांगला करून करण्याची गरज आहे, कुठं नाही याची आपल्याला सांगण्याची गरज आहे. त्याचा रिझल्ट दिसतो, फक्त तो सस्टेनेबल आहे का तात्पुरता आहे काय याचं आपल्याला त्याला सांगण्याची गरज इथिकली मला असं वाटतं असतंय. मग चालू राहते ट्रीटमेंटचा भाग. मला असं वाटतं त्याच्यातही वेगळं काही इंटरनल आणि एक्सटर्नल अशा 2 किंवा पंचकर्मांच्या गोष्टी आणि औषधी आहाराच्या गोष्टी अशा 2 रंगामध्ये दिसतील. या अजेंड्याखाली ट्रीटमेंट करावी लागते असं मला वाटतं. आपण याच प्रकारचे कॉम्बिनेशन या आपल्या पुढीमध्ये करत असतो. फक्त हे स्ट्रॅटेजी म्हणून आपण सांगणं गरजेचं. तर मुलांना ते कॉम्बिनेशन काय दिलंय गुरुजींनी किंवा तुमचा काय फॉर्म्युला किंवा त्याचे काय झेरॉक्स काढून घेण्याकडे मुलं जे जातात, मला असं वाटतं हे जर कळलं तर काय तुला स्नेहन करायचं, कुठलं तेल आहे, हे दोष आहेत, धातू मगाशी बघितले काय प्रकारचं आहे. मुलं नक्की मला असं वाटतं की जे आपण आयुर्वेदामधले प्रिन्सिपल्स आहेत त्या पद्धतीनं चिकित्सा करायला लागतो. तेच पुढे जाऊन बंधांमध्ये सुद्धा आपण आपला स्पेक्ट्रम मला असं वाटतं की नवीन इन्स्ट्रुमेंट्स खूप चांगले आलेत, बेल्ट चांगले आलेले आहेत.
आपण आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीने बंध देतोच, पण हे बेल्ट्स आहेत किंवा किनिजिओलॉजी नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रिप्स असतात की जे स्पोर्ट मेडिसिन मध्ये वापरले जातात. एखाद्या स्नायूचं बल जर कमी झाला असेल तर त्याला अवलंबनाची गरज असते आणि तो त्या स्ट्रिपनी नक्की आपण ऍडिशनल सपोर्ट म्हणून देऊ शकतो आणि तेवढं झालं की त्याचं काम चालतं. आता हेच मला असं वाटतं मगाशी आपण जे बघितलं की संतर्पण अपतर्पण अशा दोन प्रकारे आपण चिकित्सा करतो. हे सॅम्पल आहेत, याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही पण विचार करू शकता. पण फॉर्म्युला नाही वापरायचा असं जर असेल तर या पद्धतीनं आपल्या मनामध्ये विंडोज या बॅक स्टेजला ओपन व्हायला असल्या पाहिजेत. म्हणजे मग मी शास्त्राची चिकित्सा म्हणजे करतो म्हणजे काय, हे आपल्या स्वतःसाठी कधीही काय म्हणतात त्याला धूळफेक असता कामा नये. मी करतोय ना, मी या पद्धतीने माझ्या तुमच्यापेक्षा मला कमी रिझल्ट आलेला असेल पण तरी सुद्धा मी शास्त्रशुद्ध करतोय आणि 4 दिवसानंतर तो रिझल्ट येणार असेल. जो क्रोसिननी येतो तो टिकत नाही, तसाच तो आपल्या सुदर्शननी किंवा पाचनाने येतो तो टिकतो, किंवा काही वेळेला पाचनाने होत नाही, सुवर्ण सुचकरणी होतो. आपला अजेंडा स्पष्ट असतो तिथे आणि मग रिझल्ट बरोबर तेवढ्या याच्यात येतो. तेच अजून एक त्याच्यातला भाग की मग त्याची ग्रेडेशन डोक्यामध्ये पाहिजे. काही जणांना रसपाचकनी पाचन करावं लागतं, तर काही जणांना आरोग्यवर्धनीने करावं लागतं, काही जणांना क्षीरगुडचीनी केलं तरी पुरेसं असतं, किंवा काही गोष्ट हे समजत नाही त्यामुळे मधले असतात की ना इकडे आहे ना इकडे आहे. त्याला मधल्या याच्यामध्ये जर आपण बाबा भास्कर लावून ठीक आहे दोन्हीकडे चालेल, पण हिंगुवाच्यानी मात्र इकडच्या भागातच चालणार असतं. तर मला असं वाटतं की याचा एक सॅम्पल आहे की बॅकस्टेजमध्ये आपल्या कॉम्प्युटर जो आहे त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण कशा प्रकारे अभ्यास करून ठेवा आणि म्हणून फलश्रुतींचा अभ्यास करून या गोष्टींना आपण या ब्लॉक्समध्ये विंडोजमध्ये जर आपण पसवून ठेवलं आणि ते बॅकस्टेजमध्ये राहिलं तर ती सूत्रच अभ्यास केलेलं आहे. फक्त त्याचा अप्लाइड मोड आपण जो आहे ज्याला ऍप्लिकेशन म्हणतो त्या ऍप्लिकेशन मोडमध्ये आपण आपले ग्रंथ आणून ठेवू शकतो. मला असं वाटतं की हे पुरेसं आहे. इंग्लिशमध्ये आहे, थोडं मराठी टाईप करण्याचे कष्ट घेतले नाही तर थोडं समजून घ्या. आणि म्हणून मग या सगळ्याचा परिणाम असा आहे की आपण इंटरप्रिटेशन ऑफ कॉज अँड सिम्पटम करायला केवळ शूल आहे आणि हे दिलंय, मग हे कमरेचं आहे, हे गुगुळ दिलंय, हे आणि हे 2-4 गुगुळ दिले, या प्रकारची चिकित्सा होत नाही. रेडिओलॉजिकल इमेजेस आहेत त्यांचं आपण इंटरप्रिटेशन करायला लागतं. त्यामुळे पॅथोफिजिओलॉजी स्पष्ट होते. दर्शन स्पर्शन प्रश्न परिणाम या प्रकारची चिकित्सा करायला नक्की कुठं काय झालेलं आहे, कुठून त्याचं ओरिजिन आलेलं आहे, स्पर्शनामध्ये काय दिसतंय, त्यामुळे दोषांची इन्व्हॉल्वमेंट काय दिसते, कोष्ठाकडे आहे का, उदराचं परीक्षण, ह्या सगळ्यांचा जर आपण भाग करायला लागू तर मला असं वाटतं की क्लासिकल असेसमेंट क्लिनिकल असेसमेंट जी आहे क्लासिकल ती आपल्या मनामध्ये पक्की होते. आणि त्यामुळे मी आज मसाजला जाणार आहे तर मला नक्की आज काय करायचंय, नक्की आज सुरुवातीला म्हणजे मसाज करा लिहून देणं सोपं आहे, पण मला त्याला डीप मसाज हवा आहे का त्याला संहान प्रकारचा हवा आहे, आणि हवा असेल तर मग कुठं नक्की हवा आहे आणि मग कुठून पहिला सुरू करायला पाहिजे, असं सगळे भाग आहेत ना. कारण सगळीकडे जर तुम्ही प्रेशर द्यायला लागला तर दुसऱ्या दिवशी पेशंट बेडवरनं उठून येऊ शकणार नाही. तर मला असं वाटतं की क्लिनिकल असेसमेंट जर क्लासिकली झाली तर आणि प्रश्न परीक्षा सगळ्या गोष्टी झाल्या तर नक्की शक्य आहे. डिफरन्शियल डायग्नोसिस त्यामुळे पक्क होईल की नुसतंच गृध्रसी नाही तर ते कुठून आलेली गृध्रसी, त्याच्यामध्ये कुठले वाद किंवा आपणाचं ऊर्ध्व जाणं आहे का काय आहे, या सगळ्या गोष्टी नक्की झाल्या तर मग त्याला बस्ती द्यायला लागेल का मसाज द्यायला लागेल हे पण स्पष्ट होईल ना. तर या सगळ्या गोष्टी त्याची क्रोनॉलॉजी स्पष्ट होणं जे आहे आणि मग पाचन त्याची जी स्ट्रॅटेजी आहे याच्यावर काही जणांना पाचनाची गरज नाही, उगाच प्रोटोकॉल किंवा असं काही जणांना आम्ही पहिला हेच देतो असं कसं काय, किंवा आम्ही आल्यानंतर पहिल्यांदा कपिंग करतो आणि मग नंतरच पेशंट सुरू करतो. या सगळ्या प्रोटोकॉल हा जो एक प्रकार आलेला आहे त्याला आयुर्वेदाच्या प्रमाणे प्रोटोकॉल असं जर बसवायचं असेल तर आपण पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग या पद्धतीनं मला असं वाटतं की या गोष्टी कधीतरी एकत्र आपण एका मार्गाने नक्की करू शकू. आपल्याकडे 4-5 जनरेशन आहेत, त्या सगळ्यांनी जर असा वापरायचा प्रयत्न केला तर नक्कीच एक शास्त्र म्हणून जरी आपले भिन्न भिन्न त्याचे अनुभव आणि लाईन ऑफ थिंकिंग असतील तरी एका कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती आपण असू शकतो. क्रोनॉलॉजी ऑफ ट्रीटमेंट खूप महत्त्वाचं. हो, ते आजकाल रेसिपी सारखं ते पंचकर्माचं कार्ड आहे, लोक त्याच्यातले काय हे हवंय का ते हवंय का आपल्याला सांगणारे असतात. हे कसं काय शक्य आहे, तर त्याची क्रोनॉलॉजी ठरवायची असेल तर मला असं वाटतं की या पद्धतीनं एकात्मिक विचार, इंटिग्रेटिव्ह विचार, एकत्रितपणे विचार केला तर ती क्रोनॉलॉजी नक्की ठरेल. त्याची ड्युरेशन ठरेल. आठवड्यावर द्यायचं काय नाही, तो खर्च करू शकतो द्या 2 आठवड्याचा किंवा ते पॅकेज डील करायला देतात. तर मला असं वाटतं की तसं नाही, याला याची एवढी गरज आहे मग ठीक आहे, याच्यानंतर तुझं आपण मसाज थांबू, बस्ती मात्र घ्यायला पाहिजे
हे जे सगळं सांगणं आहे हे सगळ्यात महत्वाचं ते त्यातनं ठरणार आहे. साईट ऑफ मर्दन कुठं करायचा, पिंडस्वेद नक्की कुठं करायचा, गुडघा दुखतो म्हणून गुडघ्यात करून उपयोग काय, त्याचं जर डॉर्सल मधनं आहे, त्याचं जर कटीतनं आहे तर तिथे करण्याची गरज जास्त राहते. विद्ध कर्म कुठं करायचं, पुन्हा हा वादाचा मुद्दा आहे की शूलाधिक्य प्रदेशी करायचं काय, कुठून शूल येतो तिथं करायचं. माझा अभ्यासाचा विषय आहे आणि त्यामुळे आम्ही दाखवतो, ताराचंदच्या अनेक जण इथं असतील की शूलाधिक्य नसलेल्या ठिकाणी विद्ध केलं तर ते गुडघ्याचं शूल गेलेलं असतं, मानेवरती विद्ध केलं तर कटीशूल गेलेलं असतं आणि मग कटीच्या ठिकाणचे काय असतील त्या गोष्टी आम्ही करतो. तर मला असं वाटतं की या पद्धतीचा विचार केल्यानंतर जर अशी तुमची क्लासिकल धारणा असेल तर ट्रीटमेंट मोडमध्ये पण तशी ती दिसायला पाहिजे. तर तशी दिसते हे अनेक वेळेला आम्ही सिद्ध केलेलं आहे. अग्निकर्माच्या पॉईंटवरती सुद्धा असेच अनेक श्रेष्ठांना मी याचे प्रश्न विचारलेत, पण त्या गोष्टीचं उत्तर ग्रंथात दिलेले पॉईंट याच्या पलीकडे कुठेही मिळालं नाही. त्यामुळे माझ्या मार्गाने मी माझे प्रयत्न केले आणि याच पद्धतीचा विचार केल्यानंतर याच पद्धतीने त्याचे पॉईंट सापडतात, त्यांनी चांगल्या प्रकारे शुलोक्षम होतं. आता माझा पुढचा अभ्यासाचा भाग असेल की या कन्व्हेन्शनल मेथड आणि या पद्धतीच्या मेथडनी जर केलं तर सस्टेनेबल इफेक्ट हा कुठल्या ह्याच्यामध्ये मिळतो, आता पुढच्या काळातला माझा अभ्यासाचा विषय. त्यामुळे बस्ती देताना सुद्धा पहिले काही काळ वेगळ्या प्रकारच्या तेलाचं बस्ती अशा पद्धतीने विचार केल्यानंतर लागतात व नंतर त्याचा मोड बदलतो, बस्तीचं तेल बदलावं लागतं. हे सगळं जे आहे ते योग बस्ती आणि कर्म बस्ती देऊन नाही होत. तर या प्रकारे मला असं वाटतं आपण विचार करायला लागलो ग्रंथोक्त पद्धतीनं तर नक्की हा सगळा भाग येईल. योगा थेरपीचा तोच भाग आहे की आपलं कुठेतरी क्लास जॉईन कर असं नाही हो. तो कंबर दुखी म्हणतो म्हणून त्याला द्यायला पाहिजे का, कोणी ट्विस्टिंग मुवमेंटचे काहीतरी योगासनं करतो, मग अशा सॅक ज्यांची डिस्क लिजन आहे किंवा डिस्क प्रोलॅप्स आहे अशाच्या याच्यामध्ये चालेल का, अशा अनेक गोष्टी या पद्धतीने विचार केल्यानंतर तुमच्याही मनामध्ये येतील. आणि त्यामुळं मग तुमचं बीजमंत्र सुद्धा आहेत, ओंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत की जे लंबरचे जे काही लॉर्डॉसिस आहेत त्याच्यावरती काम करतात, त्यावरती त्या स्नायूंना जे काही मांसरज्जू आहेत त्यांना खेचून धरतात. तर तशा प्रकारची सुद्धा चिकित्सा देणं शक्य आहे. तर मला असं वाटतं की हा वेगळा विषय बेल्ट वापरण्यासाठी हे करण्यासाठी कटीशूल आहे तर डॉर्सलचा बेल्ट वापरण्याची आता पद्धत अनेक वेळेला आले कायफोसिस असल्यामुळे. तर मला असं वाटतं की आपण हे आधीच जर त्याला सांगितलं तशा प्रकारचे जर एक योगासनं आपण त्याला दिली तर त्याचा कटीशूल हा सस्टेनेबल इफेक्ट मध्ये कटीच्या व्यायामाने येणारच आहे पण सस्टेनेबल येत नाही, कारण अशा प्रकारचं थिंकिंग आपण करत नाही असं मला वाटतं. आणि पुन्हा मेंटेनन्स मला असं वाटतं की एक 10-15 मिनिटं माझ्याकडे आहेत का. केसेस आपण मला असं वाटतं केसेस मध्ये आता मी पटपट घेऊ शकतो. हा जर भाग सगळ्यांना समजला असेल तर केसेस या समजणं सोपं आहे, कारण ह्या रिसर्च बेस केसेस नाही आहेत. त्यामुळे पण त्या तरी सुद्धा त्याच्यामधलं परिमाण हा जो भाग आहे तो मी आणायचा अधिक चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. लिस्थेसिसची केस आहे, मी थोडक्यात सांगतो. पेशंटला झोळीतनं घेऊन आले होते माझ्याकडे, पेशंटला हालचाल करता येत नव्हती. त्याच्या आधी आठवडाभर तुम्हाला इथल्या डेट्स कळत असतील, ही 25 तारीख आहे MRI ची. आधी ऑलरेडी तिथल्या लोकल स्थानिक ऑर्थोपेडिक कडे जाऊन MRI काढून सगळं आलेली केस होती. पण तरी सुद्धा ते सगळे औषधं घेऊन त्यांना झोळीतनंच यावं लागलं होतं आणि म्हणून आयुर्वेदाची गरज आणि तिथे त्यांना आवश्यकता होती. त्यामुळं हे सगळं तुमच्या समोर आहे. हेतू फक्त फॉल डाऊन एवढाच आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजी एवढी होती की त्यांचं वेदना आहे आणि मुवमेंट रेंज नाही ती त्यांना देणं त्या दिवशीची गरज होती. इतकं होतं की त्यांना एका अंगावरनं पालथं व्हा काहीतरी मला स्पाईन तपासण्यासाठी एवढं सुद्धा त्यांना होणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी एका अंगावर फक्त त्यांना केलं आणि तेवढ्या याच्यावरती कटीच्या भागामध्ये मला जेवढं काम करता येईल तेवढं केलं. तेवढं झाल्यानंतर त्यांना पालथं होता आलं. मला असं वाटतं तुम्ही पुढे जायला हरकत नाही, इथे तुम्हाला दिसेल लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्येच मी काम केलं. त्याच्यानंतर मग त्यांना थोडं पालथं होता आलं, मग मला डॉर्सल वरती काही विद्धचं काम करता आलं. त्याच्यानंतर त्यांना मग मला बसवता आलं. बसवता आल्यानंतर मग मी माझ्या जत्रूच्या भागामध्ये मानेच्या भागामध्ये केलं. त्यानंतर पेशंट जो झोळीतनं आला होता तो दोन्ही खांद्यांवरती हात ठेवून व्यवस्थित त्यांच्या कारपर्यंत जाऊ शकला. मग मला उदर तपासता आलं. मग मी त्याची ही ट्रीटमेंट दिली. सगळ्यांच्या समोर ट्रीटमेंट आहे. मग त्याची स्ट्रॅटेजी मग अशी इथे तुम्ही पाहिलेली आहे. तर ही ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतरचा पुढच्या आठवड्याचा फॉलोअप आहे. जिथे पेन आहे तिथे त्याचं ग्रेडेशन आहे, जिथे पेन नाही आहे तिथे त्याचं असेसमेंट आहे. त्यामुळे पहिल्या वेळेला रेस्ट जरी त्यांना मी बसवू शकलो किंवा त्यांना चालू तरी त्या काळामध्ये त्यांना रेस्टची गरज होती. कारण तुम्ही रिपोर्ट बघा तो क्लस्टर आहे. एका बाजूला लिस्थेसिस आहे, दुसऱ्या बाजूला फ्रॅक्चर आहे स्त्रीमध्ये, तिसऱ्या बाजूला
पॅरास्पायनल मसल स्ट्रेन आहे आणि डेसिकेटेड डिस्क आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये चॅलेंज आहे आणि या सगळ्यामध्ये आपण त्यामुळे रेस्ट झाली, पाचन झालं, वातानुलोमन झालं आणि त्याच्यानंतर त्याची ग्रेड निम्म्यापर्यंत जवळजवळ बदललेली आली आहे आणि मग एबल टू स्टँड विथ सपोर्ट विथ हे सगळं बघा. तारीख एकच आहे त्या दिवशी दिलेली आणि त्यानंतरची ट्रीटमेंट, त्याच्यानंतर 8 दिवसांनी आलेला पेशंट, त्याच्यामध्ये आलेला बदल आणि मग दिलेली ट्रीटमेंट. आता ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बॅच कलर दिसतोय तो पाचन आहे किंवा वातानुलोमन आहे, ज्याच्यामध्ये ग्रीनिश कलर दिसतोय तो आहे शमनाची चिकित्सा आणि त्याच्यानंतरचा ब्लूइश आहे ब्रोहणाची चिकित्सा. जे रेडिश दिसतंय त्याच्यामध्ये आणि मधल्या याच्यामध्ये पंचकर्म दिसते. सो ते पेन किलर त्यांची घेत होते. घेऊ का लोक? तर नाही म्हणलेलं नाहीये, कारण गरज लागली तर त्यावेळेला तुम्हाला पेशंटला उचलून पुन्हा टॉयलेटमध्ये न्यावं लागतं. सो SOS हा माझा स्ट्रॅटेजी भाग आहे की तुम्हाला लागलं तर घ्या, त्यामुळे किती लागतात याच्यावरती तुम्ही काय काम करताय तिथे सिद्धच होतं. सो नो नीड ऑफ पेन किलर असं आठवड्यामध्ये स्पष्ट झालं. त्याच्यानंतर मग पंचकर्मासाठी आणि या पेशंटचं पंचकर्म मी थेरपिस्ट कडून देता मी स्वतः घेतलं होतं, कारण ह्या सगळ्या रिपोर्टचा भाग बघता त्याचे पहिले 7 सिटिंग जे मी थेरपिस्ट कडून देता मी केलेलं होतं आणि त्यानंतर आलेला जो काही भाग आहे तो तुमच्या समोर आहे. जून मध्ये मी पुन्हा फोन करून त्या पेशंटला, पेशंट आहे 15 तारखेला. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आपण हे पंचकर्म केल्यानंतर रिझल्ट दिसतातच, पण त्यांची लॉंग हिस्ट्री आपल्याला मिळणं हे आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीला खूप महत्वाचं आहे. आज 25 मधलं जनता जे आहे की या प्रकारचा प्रॉब्लेम पुन्हा नाही आला. नंतर त्यांना प्रमेय आला, काही ग्रहणीच्या चिकित्सा कराव्या लागल्या, हा सगळा भाग झालेला आहे. ते माझ्या टचमध्ये आहेत, माझ्याकडे येतात सुद्धा, त्यांच्या घरातले येतात. पण मी स्वतः फोन करून त्यांच्याशी बोललो तर या प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना पुन्हा लिस्थेसिस अजून तिथेच असणार आहे. मी MRI केलेलं नाही, पण तशा प्रकारचा चालण्यातला प्रॉब्लेम किंवा नाही चालता येतोय, पाय स्किप होतोय, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पेशंटची आजही नाही. पुढचा पेशंट हे बघा, डायग्नोस्टिक विद्येचा पेशंट आहे. म्हणजे माझ्याकडे आलेली केस आहे, त्याच दिवशी पेशंट ऑर्थोपेडिक कडे जाऊन आलेला, त्याच दिवशी पेशंट होमिओपॅथीकडे आलेला. प्रेझेंटेशन असं होतं की पेशंट कॅनडाहून आला, इकडे तिकडे समारंभ असल्यामुळे काहीतरी खाणं पिणं, जेट लॅग काही नाही पाळलेलं आणि स्कूटरची सवय नाही, इथनं स्कूटरवरनं इकडे तिकडे फिरलेले आहेत. त्यामुळे हातावरती सूज, पर्वसंधींमध्ये शोध, मनगटांमध्ये शोध आणि ब्रेक दाबता येत नाही, क्लच दाबता येत नाही, तरी सुद्धा स्कूटरवरनं चालवतात. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये पेशंटला शेवटी प्रेझेंटेशन जर इथं सुचलेलं आहे तर RA फॅक्टर लिहून दिलेलं होतं, औषधं त्या प्रकारची सुरू केलेली होती. पण सुदैवाने त्याच दिवशी माझ्याकडे आल्या आणि RA फॅक्टर मधले आपल्याला पर्वस्तंभ आणि यामधला पर्वस्तंभ हा सामवातातला हा फरक आपल्याला आपल्या पद्धतीने कळतो. त्यामुळे त्याला म्हटलं हा काही गोष्टी करायची गरज नाही, फक्त मला वेळ द्या, मी ही ट्रीटमेंट करणार आहे. त्यांच्या मानेवरती आणि जत्रु भागावरती विद्धकर्म केल्यानंतर तिथल्या तिथे सूज पूर्णपणे ही गेलेली होती. त्यांच्या जे काही रेंज ऑफ मुवमेंट, त्याच्यानंतर होल्डिंग पॉवर जी अंगठ्या आणि पहिल्या ह्याच्यातली गेलेली होती ती सगळी पॉवर तिथल्या इथे चेक करून पाहिलेली होती. पुढे पण तरी सुद्धा पेशंट समारंभासाठी आली होती, कॅनडातून आलेली होती, त्यामुळे खाणं पिणं वेळा या सगळ्या असं तुम्हाला लक्षात येईल. जवळजवळ इतका परिणाम असलेला त्या दिवशी 18 तारखेला परत तो परिणाम. म्हणून मी म्हणतो की तुम्हाला त्या दिवशी मी त्यांना सांगितलं होतं मी फक्त डायग्नोस्टिक करतोय, इट इज नॉट ट्रीटमेंट मोड. त्यामुळे कारण सामावस्था असताना विद्याचा इफेक्ट टिकणारच नाही, तो ट्रीटमेंटचा मोड टिकला नाही. त्यामुळे या सगळ्या पद्धतीने त्यांना चिकित्सा दिलेली होती. ऊर्ध्ववाद त्यांचा वाढला, सामावस्था नव्हती, ऊर्ध्ववाद जास्त प्रकारामध्ये होता, तो पुन्हा वाढला, मॉडरेट प्लस झाला आणि त्यामुळे ती सगळी पुन्हा एकदा शोध थोड्या प्रमाणामध्ये शूल वाढलेला होता. त्यानंतर मग पुन्हा ही चिकित्सा दिली, त्यांना पूर्णपणे डाएटवरती राहायला सांगितलं आणि मग पंचकर्म सुरू केली. त्यानंतर याही पेशंटला मी फोन करून कॅनडाला जून मध्ये फोन करून विचारलंय. त्याही पेशंटला नंतर काही प्रमाणामध्ये फॉल डाऊन झाल्यामुळे हृदयाचं इंटरमिटंट कधीतरी थोडंफार असतं, पण व्यायाम नियमित करत असल्यामुळे याही पेशंटमध्ये पुन्हा अशा प्रकारचे विश्वासीचं जे प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे तो रुमॅटिझम नव्हता, तो विश्वाची होती. हे डायग्नोस्टिक विद्येनेच मला तिथल्या तिथे पेशंटला दाखवून देता आलं, तशा प्रकारची चिकित्सा करता आली, पेशंटलाही रिलीफ मिळाला आणि त्या प्रकारचं प्रेझेंटेशन आजही पर्यंत ती 42 वर्षाप्रमाणे 19 साल प्री, कारण ती कॅनडा असली तरी ती कोविडमध्ये अडकली होती, ते बरोबर तेच तारखा आहेत बघा. आजपर्यंत त्या पेशंटला पुन्हा त्या प्रकारचं प्रेझेंटेशन नाही आहे. मी मगाशी जे तुम्हाला प्रश्न विचारले होते की इमर्जन्सी 2:30 वाजता जर बोलवलं आपण जाणार का,
तर ही 2000 सालाच्या आसपासची म्हणजे माझं एमडी झालेल्या जवळपासची केस आहे. त्यामुळे मी गेलो होतो, म्हणलं ठीक आहे बघूयात, करणार काय, फक्त अमृतधारा आणि काहीतरी घेऊन गेलो होतो. त्यावेळेला काही फारसं मला विद्ध वगैरे याचं काही गम्य नव्हतं. तर प्रेझेंटेशन असं होतं की ते बेडवरनं ते मान वरती करून उठूच शकत नव्हतं, पूर्ण स्तब्धत्व झालेलं होतं. आणि पेशंटला काही द्यायचं म्हणलं, इनो बिनो घरातले लोक जे देतात नेहमीप्रमाणे ते देणंही शक्य नव्हतं. काय करणार, अशा प्रकारची स्थिती होती. त्याला काही पेशंटला मी पूर्ण तपासलं, हिस्ट्री वगैरे अशा फार गोष्टींमध्ये त्यावेळेला पडणं शक्य नव्हतं. मी अमृतधारा दिली होती, 2 चमच्यामध्ये 2 थेंब, अर्धा चमचा साखर घेऊन त्यांना तिथल्या तिथे ते तोंडात घालून त्यांना एवढं घ्या आणि सलाईमधनं गिळा. त्याच्यानंतर जे काही बाहेर पडले किंवा हे झालं, बाहेर नाही लावलं आणि तेवढ्यापुरता पेशंट बेडवरनं हालचाल करण्या इतका पुरता आला. त्याच्यानंतर मला नाही वाटत तो फारसा माझ्याकडे पेशंट आलाय, तेवढ्यापुरतं हे ट्रीटमेंट आहे. पण ती वेळ मी गेलो नसतो तर ते दुसऱ्या डॉक्टरकडे गेलेच असते. मी आयुर्वेद म्हणून तिथे काय देऊ शकतो, हा जो मी सरांच्याकडनं शिकलो की अशा वेळेला आपण प्रयत्न तरी करायला पाहिजे आणि आपले जे काही रूल आहेत ते वापरायला पाहिजेत. त्यावेळेला अमृतधारा माझ्या डोळ्यासमोर आलं आणि त्यांनी तितकं जोरात काम केलं आणि पेशंटला त्या दिवशी पुरता रिलीफ मिळाला. नंतर त्यांच्या गृहिणीच्या चिकित्सेसाठी मला असं वाटतं की 1 किंवा 2 आठवडे माझ्याकडे आला असेल. नंतर तो पेशंट मला पुन्हा दीनानाथमध्ये गॅस्ट्रिक सीए इसोफॅगस म्हणून प्रेझेंट झालेला, तेवढी माझी भेट झाली होती कित्येक वर्षानंतर. मी आता दीनानाथमध्ये आत्ताच्या काळात आहे, पण तो पेशंट मला तिथे दिसला होता, एवढं फक्त मला माहिती आहे. पण त्यावेळेचं हे प्रेझेंटेशनचं जे आहे ते हेही कळलं की त्याला ग्रहणी, त्यानंतर मग चर्चा झाली त्याला ग्रहणी कळलं, पण त्या ग्रहणीचं पर्यवसन असं झालेलं हेही कळलं. त्यामुळे ही सिव्हिअरिटी आपण इंटरप्रिटेट करू शकलो तरी सुद्धा हरकत नाही. अशीच ही इमर्जन्सीची केस साधारण दिवाळीच्या आधीची आहे बघा, ऑक्टोबरच्या वेळेला कधीतरी आलेली आहे. 2 दिवसानंतर दिवाळी होती. पेशंटला हेच की पेशंटला बेडवरनं उठताच येत नाही. तरी मी फोनवरनं सांगितलं माझी ओपीडी झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही, तुम्ही काहीतरी लिंबू पाणी द्या किंवा काहीतरी बघा. पण फारसं काही त्याचा परिणाम झालेला नव्हता. पेशंटची लक्षणं बघा, पूर्ण सामा, आदल्या दिवशी अतिशय उशिरा गुरु अन्न वगैरे खाल्लेलं आहे, 6 वाजता होती. काय केलं तर आता मी जरा थोडासा 2008 मधला आहे, 2002 मधला नको. त्यामुळे अर्क लवण वगैरे या गोष्टी वापरणं आणि त्याचे रिझल्ट घेणं यामध्ये मी आलेलो होतो. त्यामुळे माझ्याजवळ अर्क लवण असं शस्त्र होतं ते. आणि मधला काळ जो आहे ना, ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टी वापरायचो त्यामुळे माझ्याकडे एक बॅग असायची, अनेकांना माहित असेल माझ्या मित्रांना. त्याच्यामध्ये कपिंगचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते, त्याच्यानंतर शलाका, त्याच्यानंतर विद्धचे निडल्स, टिश्यू पेपर, ग्लोव्ह, असं सगळं माझ्याकडे असायचं. आणि अर्क लवण किंवा काही स्मेल्स असायचं. तर ते कुठेही व्हिजिटला जाताना कमीत कमी या गोष्टींमधनं काहीतरी रिझल्ट त्यांना देता येतो असा मला एक अनुभव त्यापर्यंत आलेला होता. आणि मग मी या स्ट्रॅटेजी वापरली आणि मग तुम्हाला रिझल्ट असं दिसेल. थोडंसं जादू सारखं वाटेल पण खरंच आहे, ह्याच्यात खोटं मला काही सांगण्यामध्ये स्वारस्य नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी जे सगळं एक्सप्लेन केलं की पहिल्यांदा मी काम कुठं केलं, अर्क लवण लेमन ज्यूस लिंबाच्या रसाबरोबर दिला, हा फरक दिसला. तो फरक दिसला. मग मी कपिंग केलं कुठं, ऍब्डॉमिनला पण. लक्षात घ्या, पोट जेव्हा स्तब्धपूर्ण कोष्ठत्वमय, वातपूर्ण कोष्ठत्वमय आणि तुम्ही विद्ध करताय, काही रिझल्ट येत नाही आणि आला तरी तो संध्याकाळपर्यंत येतो. तुम्ही एवढ्या इमर्जन्सी व्हिजिटला जाणार, फी लावणार आणि संध्याकाळी उलटं पालटं झालं तर लोक आयुर्वेदाला शिवाय देतील. ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे अनेक वेळेला मी इमर्जन्सीला, इतर वेळेला पेशंटला मी आखलून देतो, हे सगळं औषध घ्या आणि एवढं पाळा, त्याच्याशिवाय काही करणार नाही. पण या वेळेला मला करणं गरजेचं होतं, कारण ती अत्यैके या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात असं आपल्याकडे सूत्र पंचकर्मात आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ते सूत्र धरून मी या गोष्टी केल्या आणि एक रेंजमध्ये केल्या. कारण एका वेळेला पेशंटला जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत त्याची परसिव्ह करण्याची सुद्धा क्षमता नसते एवढं टोचून घेण्याची. त्यामुळे मग पहिल्यांदा नेहमीप्रमाणे जे मेन जंक्शन आहे त्या मेन जंक्शनला मी केलं, त्यानंतर हा परिणाम आहे. त्याच्यानंतर मग लंबर साईटवरती केलं, त्याच्यानंतर परिणाम आहे. फक्त एवढंच आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला आता असं लक्षात आलंय की जसे पॉलिटिकल लोक एक कॅमेरामॅन घेऊन फिरतात तसं आपल्याला आता गरज झालेली आहे की मी याचा यूज टू नाही आहे. त्यामुळे मी जे सांगतो त्यावर फक्त विश्वास ठेवणं एवढाच तुमचा भाग आहे. पण आता मला या अशा केसेसमध्ये लक्षात आलं की कोणतरी सतत विद्यार्थी किंवा एखादा माझा पर्सनल असिस्टंट की जो अरे घे रे आधी चल, जसं आम्ही आता ताराचंदमध्ये ह्या रेसिडेंटना सांगतो आणि ते सगळं करतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला अनेक गोष्टींचे रेकॉर्ड्स ठेवता येतात. आणि मग मी या प्रकारची चिकित्सा दिली. अर्थातच त्यावेळी दिवाळी होती त्यामुळे 10 दिवसाची चिकित्सा दिली. आता तो दिवाळीपर्यंत मला दाखवू नको. संध्याकाळी पेशंट क्लिनिकमध्ये चालत आलेला होता.
पाचनाची चिकित्सा दिली, त्यानंतर तो काही फारसा आला नाही. लक्षात येत असेल तारीख, नंतर तुम्हाला माझ्याकडे अनेक वेळेला आला, पण नंतर गाऊटमध्ये कन्वर्ट झाला तो अनेक वर्षानंतर. कारण कधी या प्रकारची आहाराची जी काही आहे ती गोष्ट त्याला पाळायचीच नव्हती. पण एक नक्की की या प्रकारचं प्रेझेंटेशन परत कधी त्याच्यामध्ये दिसलं नाही. त्यांनी पंचकर्म केलं नाही, तो काही माझ्याकडे पेशंट पंचकर्मासाठी आला नाही. पण अपॉर्च्युनिटी होती की अशा वेळेला दुसरे कोणी असते तर त्याला गॅबापेंटिन किंवा अजून काही चालू करून चिकित्सा केली असती. पण पेन किलर, मसल रिलॅक्संट, मी माझ्या आयुर्वेदाच्या जेवढ्या ज्ञानाने मी काय त्यांना मदत करू शकतो तर हवा. ही एक अशीच केस आहे, काही सिम्पटम नाही पण मला पृष्ठवंशावरती काम करून घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की त्यांचे काही पॅरामीटर्स असतात फिटनेसचे, ते जर फिटनेसचे पॅरामीटर नाही क्लिअर झाले तर तिथनं रिजेक्शन होतं. अशी केस मला करायला मिळाली आणि त्याला इतर काही ट्रीटमेंट मी दिलेले असल्यामुळे ते सर तुम्ही काय कराल ते करा. आणि सांगतो तो विद्यार्थी येतो तो त्याची आय विजन नीट होण्यासाठी केरळला जाऊन आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन आला होता. त्यामुळे जे काय होईल ते आयुर्वेदाने होईल हे त्याला विश्वास होता. आणि मला विश्वास काय असं कधी केलेलं नसल्यामुळे, पण त्याच्या लॉर्डोसिसचा जो अँगल आहे तो आपण या पद्धतीच्या ट्रीटमेंटनी 10 दिवसामध्ये गेले, तेवढेच फक्त त्याकडे सुट्टी होती. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये त्यांनी करून घेतलेल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते त्यांना हवं त्या पद्धतीने, त्यांना काय हवं हे ओपन अप नाहीये, पण त्यांना जे हवं आहे त्यामध्ये ते कन्वर्ट झालं आणि त्याचं सिलेक्शन. अशी ही केस आपल्याला काम करायला मला असं वाटतं येऊ शकते. या सगळ्या छोट्या मोठ्या केसेस आहेत, पण ही पुन्हा लिस्थेसिसची एक केस आहे. पण ही लिस्थेसिसची केस अशी आहे की गृध्रसी ऑफ ग्रहणी ओरिजिन, मग अशी जे म्हटलं तसं की फक्त फॉल झालाय आणि काहीतरी लिस्थेसिस आहे असं नाही. पण त्यामुळे असं लक्षात येतं की हे सगळं एकदा बघून घ्या. डिस्क पेरिडिस ऑर्थो ऑस्टिओफाइट्स आहेत, रेट्रोलिस्थेसिस आहे, मगाचा अँट्रोलिस्थेसिस होता आणि डिमेलिनेशन आहे. या थोडंसं मध्यम मार्गामध्ये गेलेलं आहे, बाह्य फक्त मार्गामध्ये नाही आहे. आणि पेशंटचं तुम्हाला इथं दिसेल, पेशंट खाणं पिणं न ऐकणार आहे. त्यामुळे पहिल्या वेळेला त्याला जिथे उपशम मिळाले औषध दिल्यानंतरचे, त्याच्यानंतर बघा पुन्हा काही वेळेला उपशम त्या प्रमाणात मिळत नाही, इकडे तिकडे झालेले दिसतात किंवा ते टिकत नाहीत असंही होतं. त्यांना पहिल्यांदा इथे नेहमीप्रमाणे पाचन चिकित्सा दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळे पाचक वापरलेला आहे. त्याच्यानंतर 8 दिवसामधला फरक आहे. मग शमन चिकित्सा सुरू केली, त्याच्यानंतर शमन चिकित्सा तशीच चालू ठेवली आणि मग पंचकर्म सुरू केली. त्यांची ही औषधं होती, काही गोष्टी बंद केल्या, काही गोष्टी SOS ठेवल्या, काही त्यांना कंटिन्यू करा असं सांगितलं की ज्याच्यामध्ये मी फार इंटरफेअर करण्याची गरज नव्हती. पेशंट आला त्यावेळेला काठी, दोन्ही हातात काठी घेऊन चालत आलेला पेशंट होता. कारण ह्याच्यामध्ये दोन्ही संप्राप्ती आहेत, एक कोष्ठाची संप्राप्ती आहे, दुसरी मस्क्युलोस्केलेटल संप्राप्ती आहे आणि न्यूरोमस्क्युलर पण संप्राप्ती आहे. या तिन्ही प्रकारच्या प्रेझेंटेशन मध्ये असलेला हा रुग्ण होता. त्याचं पहिल्या शमन चिकित्सेमध्येच पार्शल यूज ऑफ स्टिक, म्हणजे फक्त बाहेर जाताना स्टिक वापरतो, घरच्या ह्याच्यात वापरत नाही. किंवा एकदा तो क्लिनिकमध्ये आल्यानंतर बाहेर काठी काढून ठेवली की आतल्या सगळ्या भागामध्ये विदाऊट काठी व्यवस्थित चालायचा. पंचकर्म झाल्यानंतर बरोबर या दिवसांनी बघा, नो यूज ऑफ स्टिक्स, पूर्णपणे काठी सोडून ते आता घरून येताना सुद्धा काठी न घेऊन येता व्यवस्थित चालत येत होते. शमन चिकित्सा तुमच्या समोर आहे. त्यातलं सॅपसायटिन आपल्या एका साऊथ सीताराम कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये सहचर आणि जे कफवातात्मक गोष्टींसाठी जे काही एकूण कॉम्बिनेशन असतं त्याचं जेल फॉर्म किंवा ऑइल फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. यांचं प्रेझेंटेशन मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कफवातात्मक प्रकृती आणि तशाच प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे आहेत, त्यामुळे ते वापरलं पहिल्यांदी. त्याच्यानंतर शमन चिकित्सा तुम्हाला दिसेल. कोष्ठ हे त्याच्यामध्ये ओरिजिन आहे किंवा ग्रहणी त्याच्यामध्ये ओरिजिन आहे, त्यामुळे त्याची चिकित्सा आहे त्याच्याबरोबर कायम ठेवलेली आहे. आणि जेव्हा असं लक्षात आलं की तिथला कफाचा अनुबंध कमी झालाय आणि आता मेंटेनन्स मोडमध्ये किंवा गृहण मोडमध्ये यायचंय, त्यावेळेला सॅटसॅटिन काढून पण टाकलाय आणि त्याच्याऐवजी दानवंतर 101 चा उपयोग केला. जिथे असं लक्षात आलं की न्यूरो एक्सटी सारखं ज्याच्यामध्ये समीर पन्नग आहे त्याची आवश्यकता नाहीये, केवळ एकांगीवीर त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला किंवा नंतर ते सुद्धा काढून टाकलेलं आहे. कारण ज्याच्यावरती उपशम दिसत नाही तुम्हाला लक्षात येईल, वामहस्त शूल हा जो सर्वायकल मध्ये जो डिमेलिनेशनचा पार्ट आहे त्याच्यावरती आपल्या यांनी काही उपयोग दिलेला या सगळ्याच्यात दिसत नाही आणि तो नंतर सुद्धा नाही दिसत आहे.
आता ही तारीख बघा, परत जून मध्ये मी त्यांना आता फोन केला होता, ते माझ्याकडे आलेले होते ऑक्टोबर 23ला, तर तोपर्यंत आलेले नाहीये. त्यांचे अनेक नातेवाईक माझ्याकडे येतात पण ते आले नाहीयेत. मी त्यांना फोन केला आणि विचारलं तर ते म्हणाले गेले 3 ते 4 महिन्यापासून माझं पुन्हा सगळं पोटाचं ऊर्ध्ववात, पोट हे सगळं डिस्टर्ब झालं आणि आता मी पुन्हा सगळी ती लक्षणं परत आलेली आहेत. मुळात पुन्हा हेच आहे की जिथे जिथे मी सांगतोय की ज्या पेशंटनी व्यायाम चालू ठेवलाय, ज्या पेशंटनी आहार मानलाय, त्यांच्यामध्ये 10 वर्ष बघा पेशंटमध्ये रिलॅक्स नाही, या पेशंटमध्ये व्यायाम करणं नाही, खाण्यापिण्याचं पाळणं नाही, त्या पेशंटमध्ये जर कोष्ठाची संप्राप्ती ऍग्रिवेट झाली तर पुन्हा जसंच्या तसेच प्रेझेंटेशन रिटर्न आलेले त्या याच्यामध्ये दिसतात. हे सगळं व्हर्बल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं इंटरप्रिटेशन 8 आकडा जो आहे तो ह्यांना मी तपासून मांडलेलं नाहीये, पण जे पहिलं आलं होतं तसंच आहे, या याच्यावरून त्याचं इंटरप्रिटेशन आहे. त्यामुळं हे याच्यातनं शिकायला मिळेल. केस ऑफ गृध्रसी आणि नी पेन, मी जे म्हणलं की जॉईंट आणि जॉईंट फॅमिली आहे, जॉईंट सी. तुम्हाला गृध्रसीचं प्रेझेंटेशन नी मध्ये अनेक वेळेला दिसतं, तेव्हा नी बघून चालत नाही. ही एक केस आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर बसून आहे, रिटायर झाल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये महत्वाचं असं की कॉम्प्रेशन ऑफ नर्व रूट हा एक भाग आहे आणि स्पायनल कॅनॉल नॅरोइंग, याच्या सुद्धा आपल्याला अनेक वेळेला केसेस सांगतात. आपण करताना ट्रीटमेंट ही लक्षात ठेवा आयुर्वेदाच्या पद्धतीनेच करतो, फक्त त्याचा डेटा अनालिसिस करताना जेव्हा याच्यापेक्षा अजून एक आता इथे बघा 1 पॉइंट आणि 1.1 1.3 हा जो स्टिनोसिस आहे त्याच्यापेक्षा 0.6 L4 L5 0.4 स्टिनोसिसचा सुद्धा पेशंट आहे. त्यालाही मी यायच्या आधी फोन करून विचारून घेतलं होतं की काय रे बाबा, तोही रेग्युलर योगासनं आणि एक्सरसाइज करतोय आणि जवळजवळ माझ्या हिशोबाप्रमाणे डिसेंबरमध्ये आलेला पेशंट आज जूनमध्ये सुप्ती एवढंच लक्षण होतं. त्याला गृध्रसी म्हणता येणार नाही पण सुप्ती एवढं लक्षण होतं, चिमचिमायन एवढं लक्षण होतं. आज एवढं स्टिनॉस असलेला पेशंट सुद्धा पंचकर्मानंतर जे त्याचं 90% ते 100% कमी झालेलं व्यायाम आणि तसंच टिकून आहे. तर यांच्या बाबतीत हे स्टिनॉसिस खूप महत्वाचं. आणि मग त्याला दिलेली चिकित्सा, यांच्यामध्ये पाचनाची एवढी तीव्र गरज नव्हती, थोडीच पाचन दिलं, तेवढ्याच कोष्ठाच्या वातानुलंबनाने रेंज आठवड्यामध्ये फरक झालेली तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर मग विद्धकर्म केलं आणि समजून घेतलं की नक्की काय त्या विद्धकर्मानंतर आणि तेच औषध परत दिल्यानंतर रेंज मधला फरक तुम्हाला दिसेल की पंचकर्म न करता इथपर्यंतची रेंज आपण केवळ पाचन, शमन आणि विद्धकर्माने देऊ शकतो. इथं विद्धकर्म त्यांना ट्रीटमेंट मोडमध्ये देण्यापेक्षा सुद्धा त्यांना पुढच्या आठवड्यात आल्यानंतर पंचकर्म करायचंय. तर माझा हिशोब असा असतो की नेमकं पंचकर्म करताना थेरपिस्टला कुठे कर हे सांगायचं असेल तर या प्रकारच्या विचाराने मी विद्ध करून त्याला काय रिझल्ट दिसतो याचं असेसमेंट मला आलं तर पंचकर्मांमध्ये काय मला इम्प्लिमेंट करायला सांगायचंय आणि कुठं नक्की कर याचा निश्चित खणखणीत मला पिन पॉइंट भाग सांगता येतो आणि म्हणून हे मी करत असतो. तर या सगळ्या प्रकारानंतर मग मी पंचकर्म सुरू केलं आणि मग ही रेंज आहे. आणि एवढ्या रेंजमध्ये अजून सुद्धा पेशंट माझ्याकडे एप्रिल आहे, जून मध्ये आता परत पेशंट आले होते. आठवड्यातनं एकदा मधनं कधीतरी त्यांना दिली कारण व्यायाम काही कारणाने होत नाही, कुठेतरी निवृत्त झाले त्यामुळे प्रवास होतो असं झालं किंवा काही खाण्यात इकडे तिकडे आलं की होतं, तेवढ्यासाठी ते येतात, एखादं प्रसादचं सिटिंग घेतात, कोष्ठाने निगडीत असलेली औषधं येतात, पुन्हा मी त्यांना रिमाइंड करतो की व्यायाम करा, ते टिकेल. आणि एवढ्या रेंजमध्ये जून पर्यंत सुद्धा टिकलेला आहे. कम्प्लीट सॅक्रलायझेशन हा एक वेगळा त्याचा लोड आहे. हे गृध्रसीच आहे. जवळजवळ 34 वर्ष 2 पायावर बसून पापड लाटणं एवढंच काम करणारी व्यक्ती आहे. आता या सुद्धा मध्ये तुम्ही सगळ्या या गोष्टी पहा. कम्प्लीट सॅक्रलायझेशन हा त्याचा हायलाइट आहे. चिकित्सा याच स्ट्रॅटेजीने केलेली आहे. शमनाची चिकित्सा केली, त्यांना पाचनाची गरज नव्हती. ऑलरेडी माल नर्चरिंग अपतर्पण खूप प्रमाणामध्ये होतं आणि तुम्हाला कळेल की हे पहिलं जे काही गोष्ट केली आहे त्यानंतर रिझल्ट दिसलेला नाहीये, पण भ्रूणाची चिकित्सा केली आहे आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला दिसायला लागलाय. स्नेहसंशोधन सुरू केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी दिसतील. त्यामुळे जवळजवळ आठवड्यानंतर त्यांची ही लक्षणं कमी येत नाहीत. पण नंतर अनुवासन बस्ती सुरू केला, त्याच्यानंतर केवळ स्नेहसंशोधन दिलेलंच होतं, पण अनुवासन बस्ती दिल्यानंतर रिझल्ट मध्ये अधिक, कारण वृक्षता खूप आहे, माल नरिशमेंट खूप आहे आणि कामगार वर्गातले आहेत, त्याचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर मग विद्ध केलं 7th डे ऑफ, कारण त्यांचे जे स्नायू आहेत इतके वृक्ष होते की तुम्ही विद्ध करून त्याला सस्टेनेबल इफेक्ट, आणि इथे मला गरजच नव्हती की मी त्यांना काहीतरी करायसाठी, कारण इथे ग्रॉस लेवलवर काम करायचं होतं, अपतर्पण होतं. त्यामुळे स्नेह जाणं आणि स्नेहाने
लॉंग स्ट्रोक झाला आणि नुसतं जिरलं तरी रिझल्ट येणार होते. फक्त त्यानंतर आम्ही केलं, त्यानंतर रिझल्टमध्ये थोडाच फरक दिसून आलेला. त्यानंतर परत स्नेह अभ्यंतर सुरू केला. त्यानंतर पेशंट 24 नंतर आता आम्ही 25ला फोन करून विचारलं आमच्या रेसिडेंटनी, तर ट्रीटमेंट फारशी काही चालू नाहीये. मधून अधून दुखायला लागलं तर आम्ही घरच्या घरी तेल लावतो आणि व्यायाम मात्र जे फिजिओथेरपीचे व्यायाम शिकले होते ते रेग्युलर चालू आहेत. आणि 30 ते 40% अजून तिथे लक्षणं आहेत. आणि हे अपेक्षा L5S1 सॅक्रलायझेशन जे आहे त्याच्यातनं आपल्याला कळते आणि तेवढीच कमिटमेंट आपण देतो की 60-70% त्याच्यात रिझल्ट पडणार. आणि तो मिळालेला रिझल्ट जो आहे तो मात्र व्यायामाने मेंटेन झालेला दिसून येतो. हे सगळे धवाक झाले. तसेच ना मगाशी माझ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल पॉट स्पाईन आहे किंवा ऑस्टिओमेलाशिया आहे किंवा इन्फेक्टेड काही वेळेला पॅथॉलॉजी येतात किंवा ऑटोइम्युनच्या पॅथॉलॉजीज येतात. त्याच्यातली ही एक केस आहे की अँक्युलोजिंग स्पॉन्डिलोसिस. तर हा पेशंट जो आहे आत्ताच्या याच्यातलाच आहे आमचा, डिसेंबरमध्ये ऍडमिट ताराचंदला झालेला पेशंट आहे. या प्रकारची त्यांची लक्षणं आहेत. व्हीलचेअरवरनं आणावं लागलं होतं. मुवमेंट फारशा घोट्यामधनं किंवा सांधूंमधनं नव्हत्या. त्यावेळेला तो अँक्युलोजन आहे असं इमिजिएट वाटलेलं नव्हतं. त्यामुळे तो त्याचं जे निदान आहे ते संधिगत वात, धातुक्षजन्य अवस्था, वातकफात्मक, फक्त त्याचं खाणं पिणं जे आहे त्याच्यावरनं रक्तदृष्टी याच्यामध्ये नक्की आहे. त्यामुळं नेहमीप्रमाणे रुटीन इन्व्हेस्टिगेशन केले, औषध उपचार सुरू केले. आमच्याकडेच म्हणलं जसं की आमच्याकडेच तो HLA-27 पॉझिटिव्ह आहे हे आम्ही डिटेक्ट केलं. कारण एक्सरे मध्ये त्याचं दिसून आलं, ते लगेच तपासणी केली आणि मग चिकित्सा त्याची ही सुरूच केली होती पहिल्या दिवशीपासून. तर ही चिकित्सा, त्याच्यानंतर ही चिकित्सा, पंचकर्मानंतर सुद्धा पहिल्या 6, 8, 10, 9 दिवसांमध्ये लक्षात घ्या फारसा रिझल्ट याच्यामध्ये नाही आहे. मगाचे पेशंट बघितले तर तुमचे पाचन आणि सुद्धा ट्रीटमेंटचे रिझल्ट आहेत. हा अँक्युलोजन आहे, इतक्या प्रकारात पटकन रिझल्ट देत नाही हे इथं दिसतं. 9व्या दिवशी सुद्धा पंचकर्माचे रिझल्ट दिसत नाही. जेव्हा स्टार्ट निरू असं जेव्हा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फरक दिसायला लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मधल्या काळामध्ये प्रपादशूल सुरू झाला होता. तो प्रपादशूल सुद्धा तिथल्या तिथे स्थिरावेद करून तो सुद्धा 50% रिलीफ तिथल्या तिथे आपल्याला देता आला. आणि मग जसे जसे निरोह सुरू झाले तसे तसे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. इथे जवळजवळ 9वा निरोह झाल्यानंतर तो 9 पासून 2 वरती आलेला आहे. आणि त्याचे रेकॉर्ड्स ते तुम्हाला मी दाखवतो की 9वा आम्हाला जेव्हा लक्षात आलं. आता हे पुन्हा असंच आहे की कॅमेरामॅन जवळ ठेवायला पाहिजे. जेव्हा त्याच्या 2-3 निरोहानंतर तो 4-5 मध्ये यायला लागला आहे बघा इथे, त्यावेळेला आमच्या रेसिडेंटला लक्षात आलं, अरे मग रेकॉर्ड करून ठेवा. त्यामुळे पहिले 3 निरोह झाल्यानंतरच एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे 5 निरोहानंतर, बरोबर ना, बरोबर 5 निरोह त्याला दिले होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जास्त चांगला रिझल्ट दिसून येईल. त्याची निद्राल्पता सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेली दिसून येईल. मग आम्ही निद्रा मॅप म्हणून आहे त्याला देऊन त्याच्यामध्येही काही प्रमाणामध्ये फरक करून घेतला. पण जेव्हा त्याचे 3 निरोह झाले आणि मग अनुवासन झाले त्याच्यानंतर मग आम्ही त्याला विथ आणि कपिंग या मोडमध्ये किंवा एवढं सगळं झाल्यानंतर आता उरलेला जो भाग आहे हे रक्त आश्रित असलेला व्याधी आहे. तर आम्ही त्या पद्धतीचं काम केल्यानंतर मग आलेले रिझल्ट बघा खूप मोठे. आणि त्याच्यानंतरचा आमच्याकडे व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला तो दाखवतो. मग त्यालाही शमन चिकित्सा दिली आहे. निरोह झाल्यानंतर सुद्धा काही 2 दिवस तो इथे होता. संपल्यानंतर त्याची अनुवासनाची चिकित्सा झाली. पण परत कोष्ठामध्ये दोष सापडायला लागल्यानंतर त्याला एक मृदू अनुलोमन आमच्या इथेच आम्ही देऊन घेतलं आणि मग भावना पंचकोलादी घरच्या घरी त्याला द्यायला सांगितलं. कारण बाकीच्या गोष्टींमध्ये त्याला पुन्हा धातुक्षय नको व्हायला हा उद्देश होता. त्यामुळे तर याच्यामध्ये आपण व्हिडिओ बघूयात. मला असं वाटतं की माझा वेळ संपत आलाय. फक्त हा प्रिय आहे. साधारण 3 निरोह झाल्यानंतर ही स्थिती आली होती. जो पेशंट व्हीलचेअरवरनं आमच्याकडे आलेला होता. या परत मागे. मला असं वाटतंय ज्यांचा आवाज आहे बहुतेक कोणीतरी इथे आहे. अच्छा येत नाही का स्क्रीनला?
या परत मागे. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे गेट, 2 पायातलं अंतर, साधं, या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. पाय तो घसरत टाकतोय का, कमरेतनं उचलतोय का नाही उचलतोय, त्याचा गेट काय आहे. हा त्याचे 5 निरोळ झाल्यानंतर जेव्हा कपिंग केलं गेलं त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. मी मगाशी ज्या गोष्टी म्हटल्या त्या बघा तुम्ही, हा व्हिडिओ मध्ये तशा दिसतं. पुढचा एक पेशंट असाच आहे अँकिलोजनचा. शॉर्ट त्याची स्टोरी आहे, कारण तो माझ्या हिशोबाने आमच्याकडे ऍडमिट झाला होता आणि 8 दिवसांमध्ये तो आला. त्यावेळेला व्हीलचेअरवरनं आला होता. त्याला बेडवरती हलता येत नव्हतं. आता परत काही मी व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावर नाही लक्षात येईल. ही केस आहे, आमच्याकडेच डायग्नोज झाला अँकिलोजन. सुरू करताना पाचनाची चिकित्सा सुरू केली होती. रक्तपाचक मगाशी जसं म्हटलं त्याची ग्रेड जास्त होती, कारण वडापावची गाडी होती त्याची, मगाशी बघितलं असेल तर लक्षात येईल. खाणं पिणं तशाच प्रकारचं होतं आणि त्यामुळे हे पाचन दिल्यानंतर त्याच्यामध्ये रेंज मधला फरक बघा की मूव ऍटलिस्ट तो मूव होत होता. त्याच्यानंतर मग शमन चिकित्सेबरोबर मग पंचकर्म सुरू केलेलं होतं. त्याच्या ऑइलच्या ग्रेड बघा आणि त्याच्यानंतर काही कारणाने त्यांना राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही मग ठीक आहे, ऍटलिस्ट आपल्याला फार चिकित्सेचा परिणाम पदरात पडून घेता येत नाहीये, तर आपण कपिंग करूयात, यांना काय फरक पडतोय का असं बघूयात, असं म्हणून आम्ही त्यांना कपिंग केलं. वेट कपिंग, म्हणजे याच्यामध्ये रक्त काढ अलाबू कर्म असं आपल्याकडे आहे ते. हा म्हणजे खूप मॅजिकच आहे. म्हणजे केवळ पहिल्या पंचकर्मानी आणि शमन चिकित्सेनी इथपर्यंत तो पेशंट आता हात धरून चालत येतोय बघा. मगाशी सांगितलेला गेट, पायातलं अंतर, रेंज ऑफ मुवमेंट, त्याच्या पेल्विक, सगळ्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन होत्या, समोर बघता येतात. आणि आज डिस्चार्ज होताना म्हणजे कपिंग केल्यानंतर काही प्रमाणात तो पाय फोल्ड करून बसायला लागलेला होता. ही स्थिती म्हणजे काय असतं, काही वेळेला काम करताना पूर्ण काम करायला मिळत नाही, पण मग तेवढ्याच याच्यात काही गोष्टी करून घेऊन आम्ही अनुभव आमच्या क्रेडिट पॉईंट मध्ये करून घेतो. तशा प्रकारची केस आहे. फार लॉंग याची हिस्ट्री नाही आहे किंवा हे पण नाही. हा बघा कपिंग केल्यानंतरचा आवाज, त्याच पेशंटचा, त्याच 20 मिनिटानंतरचा. ठीक आहे, तर कपिंग म्हणजे अशा प्रकारे आम्ही करतो. काही वेळेला झोपून करतो. आजकाल नानल हॉस्पिटलमध्ये आम्हाला ओटी मिळालेली असल्यामुळे अशा प्रकारच्या चिकित्सा व्यवस्थित ओटी मध्ये सगळ्या प्रकारची केअर घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे करत असतो. त्याचा परिणाम तर असाही तसाही दिसतोच, पण लोकांच्या मध्ये त्याचं एक चांगल्या प्रकारचं स्वरूप. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रकारे आपण अभ्यास केला, ज्या प्रकारे आपण ग्रंथांमधनं मार्गदर्शन घेतलं सूत्रांचं, तर त्या सगळ्या अनुरोधांनी विचार करत डायग्नोसिस करणं, निदान करणं, त्याचा असेसमेंट करणं आणि ज्या प्रकारचं असेसमेंट केलेलं आहे त्याच्यावरती चिकित्सा केल्यानंतर त्याच्यात उलट असेसमेंट पुन्हा काय फरक पडतो हे पाहणं, हे सगळं आपण करू शकतो. आणि या सगळ्यातनं जे मगाशी प्रास्ताविकामध्ये झालं की आपलं हे आयुर्वेद हे फक्त काही
वेदातलं असलं तरी सुद्धा असं काहीतरी अकस्मात पडलंय, वेदात कुठल्या अनुभवाशिवाय लिहिलेलं आहे, शास्त्र नाहीये, असे जे काही आपल्यावरती आरोप होतात. तर मला असं वाटतं की जे आपण प्रतिज्ञा घेतली आहे त्याच प्रकारे आपण पाहणं, त्याच प्रकारे विचार करणं, त्याच प्रकारे चिकित्सा देणं आणि ते जास्तीत जास्त ग्रंथाच्या जवळ जाऊन करणं किंवा ग्रंथाच्या तत्वांना स्वीकारून घेऊन ते करणं, अशा पद्धतीनं केलं तर मला असं वाटतं की आपण अधिक सगळ्या लोकांपर्यंत ज्यांना संस्कृतचा काय म्हणतात त्याला नॉशी आहे किंवा फोबी आहे अशांना सुद्धा आपल्याला जवळ घ्यायचं असेल आणि आयुर्वेदात आणायचं असेल तर मला असं वाटतं की, आणि याचा उपयोग आम्ही केला. मी विश्वानंदमध्ये काम करत असताना तिथलं अकॅडमिक डिव्हिजन चालवत होतो. आज अनेक पुण्यामध्ये आहेत की जे जीपी करणारे आहेत ते आज आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये व्यवस्थित कन्वर्ट झालेले आहेत. अशा प्रकारचा विचार करून ते चांगल्या प्रकारे चिकित्सा करतात. मी सुद्धा पूर्ण ग्रंथांचं वाचन करून करण्याचा सवयी असलेला आहे, परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की थोडंसं आपण समाजामध्ये साखर भरून सगळ्यांच्यात मिसळायचं असं ठरवलं तर आपली स्वीकार्यता आपल्याला रेंजमध्ये वाढवण्याची गरज आहे. आपण एवढे आहोत ते आपण जर एवढे झालो तर आज आपण एकाच विचाराने काम करणारे समाजामध्ये झालो तर आपण ज्या ज्या गोष्टी लक्षात ठेवा, कोविडच्या वेळेला आपल्याला परवानगी मिळाली नव्हती, काही इव्हिडन्स आपण देऊ नाही शकलो म्हणून, तर अशा तत्वाचे आपण इव्हिडन्स देऊ शकलो, एकत्र येऊन देऊ शकलो तर आपल्याला पुढे जाऊन ज्या पद्धतीनं राजाश्रय मिळालाय त्या राजाश्रयाला चांगल्या पद्धतीनं उत्तरदायी होऊन काम करण्याचं भाग्य आपल्याला लाभेल. मला इथे सगळ्यांनी आपण आज माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. मला माहिती आहे माझ्या वेळेपेक्षा मी 15-20 मिनिटं अधिक बोललोय, पण तरी सुद्धा तुम्ही मला परवानगी दिलीत आणि ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. यामध्ये काही चुकलं असेल, काही वेगळ्या पद्धतीने असेल तर ते माझं स्वतःच चूक आहे. जे काही चांगलं आहे ते सगळ्या गुरुजनांच्याकडनं मी शिकत आलो, समजून घेत आलो, काही भावना त्यातल्या घेतल्या आणि त्यातनं मी विचार करायचा प्रयत्न केला. त्या सगळ्याचा हा परिपाक आहे. मला एवढ्या चांगल्या स्टेजवरती बोलवलं. खरं तर मला पहिल्यांदा फोन आल्यानंतर असं वाटलं की अरे मी फार ज्येष्ठ झालो की काय, पण तसं नाही. मला या इथे संधी दिली, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल कोल्हटकर प्रतिष्ठानचे सर्व संयोजक आणि वेदस कोल्हटकर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.